My mind, body, soul are completely relaxed. Each and every organs, each and every body parts are relaxed. I am aligned with the Father Sky and the Mother Earth. आजच्या आपल्याला ह्या मिळालेल्या दिवसासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू सो मच. आज मला हा दिवस मिळालेला आहे. ज्यांना तुम्ही मानता देवा, तुमच्या आईबाबांना सगळ्यांना नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच की आजचा दिवस मला माझ्या आयुष्यात मिळालेला आहे, त्याबद्दल थँक्यू. तुम्ही आज हे सगळे सेशन अटेंड करताय त्याबद्दल सगळ्यांना तुम्हाला सुद्धा थँक्यू. ओके, मी रिलॅक्स्ड. आज माझ्यासाठी इथे ज्या काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत, हा देवाचा डिवाइनचा मेसेज आहे आणि तो मी घ्यायला पूर्णपणे रेडी आहे, हे आपल्याला सांगायचं. ओके. येस. हो मग 11-11. अच्छा. चलो, म्हणजे जे काय आपण केलंय ते 11-11 मध्ये काय झालंय त्या पद्धतीने मॅनिफेस्ट होणार आहे. चलो, ठीक आहे, गुड. येस. तर इनर चाइल्ड, व्हॉट इज इनर चाइल्ड? ठीक आहे, प्रत्येकाला माहिती आहे का कोणाला की व्हॉट इज इनर चाइल्ड? इनर चाइल्ड काय असतं? काय असतं इनर चाइल्ड? कोण आहे हे इनर चाइल्ड? आहे कोण? कविता, तुम्ही सांगू शकाल? आपल्या लहानपणापासूनच्या ज्या सवयी आपल्यामध्ये आहेत, मे बी. बरोबर. म्हणजे हे बाळ एक छोट्या जन्माला आलं, बरोबर. ते आज मोठं 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 होत चाललंय, पण ना आता आपण जे आहोत आपण एका आफ्टर 30च्या किंवा कुठला एक 25-20 जे एज आहे त्यामध्ये कुठेतरी आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे जे बाळ छोट्याचं मोठं झालं, ओके, ते कुठे राहिलंय? आतमध्ये लपत गेलंय. ठीक आहे. ते इनर चाइल्ड म्हणजे आपण स्वतःच आहोत आणि ते आपल्यामध्येच आहे. ओके, ते आपल्यामध्येच आहे. पण इनर चाइल्ड हिलिंग असं ह्या सेशनचं नाव का आहे? ठीक ठीक आहे, किंवा का या गोष्टी आहेत, किंवा हे इतकं इम्पॉर्टंट का आहे? कारण इनर चाइल्ड वरती म्हणजे आपल्या आतमध्ये जे बालक एक लपलेलं आहे, त्याचे जे काही प्रोग्राम्स आहेत किंवा त्याचं जे काही ज्या पद्धतीने त्याच्यावरती संस्कार घडलेले आहेत, फ्रॉम द 0 to 12. आता 0 to 12 म्हणजे याचा अर्थ कोणी सांगेल का? 0 to 12 म्हणजे कधीपासून सुरुवात, कधीपासून झाली या इनर चाइल्डची? आईच्या पोटात जन्म घेतल्यापासून, फ्रॉम डे वन. बरोबर. करेक्ट. जेव्हापासून आपण जन्मच या दुनियेत घेतला नाहीये तेव्हापासून या इनर चाइल्डची सुरुवात झाली. ऍक्च्युली बघायला गेलं तर त्याच्या आधीपासूनच होते, जेव्हा दोन व्यक्तींचं लग्न होतं. ठीक आहे, भिन्न घरातल्या दोन व्यक्ती, संस्कारात वाढलेल्या दोन व्यक्ती जेव्हा एकत्र एका घरात येतात आणि तिथून त्यांची विचारांची देवाणघेवाण आणि एव्हरीथिंग, जेव्हा सगळ्या गोष्टी एकमेकांना पास ऑन केल्या जातात, तिथून त्या बालकाची सुरुवात होते. ओके, तिथून त्या बालकाची ऍक्च्युली सुरुवात होते. ठीक आहे. त्यानंतर हळूहळू जेव्हा आई बाबांना कळतं की येस आता आपण आई बाबा बनणार आहोत, ठीक आहे, त्याच्यानंतरची फर्स्ट रिॲक्शन, त्याच्यानंतरची फर्स्ट रिॲक्शन आईबाबांची काय आहे, हे सुद्धा त्या बालकासाठी खूप मॅटर करतं. की कशा पद्धतीने काय गोष्टी आहेत ज्या इथे त्या समोरच्या बालकापर्यंत, त्या सोल पर्यंत पोहोचवल्या जातात. कोणी हॅपी असेल, कुणाला असं वाटत तरी अरे यार काहीतरी आणखी करायचं होतं, त्याच्यानंतर थोडं प्लॅन करून केलं असतं. प्रत्येकाला असं वाईट वाटतं असं जरुरी नाहीये. काही लोकांना असं वाटतं की नाही इतक्या लवकर नकोय, मग ज्या बाकीच्या गोष्टी करणं, वडेवर जे काय असेल, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. ठीक आहे. जेव्हा कळतंय, त्या आईबाबांना कळतंय की की आपण पालक होणार आहोत, ठीक आहे, आपण आई बाबा होणार आहोत. आणि जसं बोलतात की वी आर प्रेग्नेंट. ती बाई एकटी प्रेग्नेंट असते का? ऑलमोस्ट पूर्ण घर प्रेग्नेंट असतं, जेव्हा ती म्हणजे किंवा झाल्यानंतर पासून ते त्या ती पूर्ण जर्नीमध्ये, कारण सगळ्यांनाच त्या पद्धतीने तिथे फक्त आईचा काही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असतात. ओके. बट ऑलमोस्ट सगळ्या घरामध्येच तो सगळं एक वातावरण निर्माण होतं. मग आता हे मॅटर करतं की जेव्हा बाळ जन्माला
यायच्या आधी या 9 महिन्यामध्ये त्या आईने काय काय गोष्टी फेस केल्या. तिचं हे जे सगळं पूर्णपणे मदरहूड होतं. ओके. ही जी काही तिची जर्नी होती 9 महिन्यांची, 8 महिन्यांची, वॉट एव्हर जी काय होती, ती कशा पद्धतीने गेली ही खूप मॅटर करते त्या एका बालकासाठी. त्या बाळासाठी खूप मॅटर करते. म्हणून तर गर्भसंस्कारचे क्लासेस करणं किंवा गर्भामध्ये काही शिकवण देणं ते का आता इतकं जास्त महत्वाचं वाटतंय लोकांना. कारण त्या गर्भामध्ये जेव्हा एखादं बाळ काहीतरी शिकतंय ते जास्त लवकरात लवकर त्या गोष्टी अप्लाय करतं आल्यानंतर, कारण त्याला सगळं सो लेवल माहिती असेल. आता अभिमन्यूची गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती असेल, बरोबर की नाही. चक्रव्यूह वाली जी गोष्ट आहे आपली, ठीक आहे, तर ती कशी होती, तशीच होती ना. सुभद्रा त्यावेळेला जर त्या झोपल्या नसत्या किंवा तर त्याला ते चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं, कारण अर्जुन आणि कोण, श्रीकृष्ण, हे दोघं तेव्हा जेव्हा ही गोष्ट डिस्कस करत असतात की चक्रव्यूह काय असतं, चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायच्या वेळी सुभद्रा झोपतात किंवा ते बाळ काहीतरी झोपतं आणि त्याच्यामुळे ते ऐकत नाही. त्याच्यामुळे चक्रव्यूह शिरायचं कसं हे त्याला माहिती असतं, पण बाहेर कसं पडायचं हे माहिती नसतं, त्याच्यामुळे त्यांचा मग मृत्यू होतो. कळलं. तर गर्भामध्ये आपल्याला असं वाटतं, कारण गर्भामध्ये असताना या साऱ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर आपण जेव्हा आपला जन्म व्हायच्या आधी 9 महिने आपल्या आईने काय गोष्टी फेस केल्या, कधी तरी तिच्या तोंडातून ऐकलंही असेल. ठीक आहे. जन्म झाल्यानंतर कशा पद्धतीने हे होईल, जर मी गोष्ट सांगेन तर अ, आम्ही 4 बहिणी आहोत, एक भाऊ आहे. ठीक आहे. तर मोठी माझी बहीण आहे, त्याच्यानंतर मी जन्माला आले. पण मी लहानपणापासून हेच ऐकत आले की जेव्हा ताईचा जन्म झाला तेव्हा गावी जन्म झाल्यामुळे बताशे वाटले, बाकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे एव्हरीवन इज हॅपी. बट जेव्हा माझा जन्म झाला, मम्मीच्या तोंडून मी हेच ऐकत आले म्हणजे लहानपणापासून की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा नो वन इज हॅपी. ठीक आहे. आणि लिटरली म्हणजे असं होतं ना की मला ते सबकॉन्शियसली ते कम्प्लिटली होतं की आय एम अ अनवॉन्टेड चाइल्ड. ठीक आहे. माझा जो जन्म आहे तो म्हणजे मी नको होते कुणालाही. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ऑलमोस्ट जवळजवळ 30 ते 35 वर्ष मी माझा कधीही बर्थडे सेलिब्रेट केला नाही. ओके. आणि इवन जेव्हा कुणाचा बर्थडे जेव्हा यायचा, आय एम एक्सायटेड की त्याच्यासाठी काय करू आणि त्याच्यासाठी काय नको, म्हणजे घरातला कुणाचा असेल किंवा वट एव्हर कुणाचाही असेल, तेव्हा कुणासाठी काय करू आणि काय करू, म्हणजे जेवण बनवणं, नवीन गोष्टी बनवणं, त्यांच्यासाठी गिफ्ट्स आणणं. बट जेव्हा माझा बर्थडे यायचा तेव्हा कोणी माझ्यासाठी काहीच करायचं नाही. का, असं का व्हायचं कोणी सांगेल. कारण असं नाही की कुणाला करायचं नाहीये, ठीक आहे, पण असं का व्हायचं की त्या दिवशी काहीच असं अशा पद्धतीची काही गोष्टी व्हायच्या नाही. केक पण मोस्टली कधी कापला जायचा नाही, तर असं का व्हायचं, कोण सांगेल याचं उत्तर. कारण स्वतःला ऍक्सेप्ट केलं नव्हतं त्यावेळी तुम्ही. एक्झॅक्टली, कारण माझ्या सबकॉन्शियस लेवलवरती मला ते सेलिब्रेटच करायचं नाहीये. मग जे माझ्या आतमध्ये आहे तेच बाहेर होणार आहे ना. कारण मी एक्सेप्टच केलेलं नाही, जसं निकिता म्हणाली, एक्सेप्ट करण्यापेक्षा की नाही, तो एक राग म्हणा, अनफॉर्गिव्हनेस म्हणा किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्या भावंडांमध्ये मीच माझ्या घरात लाडकी होते. बट स्टील स्टील जो प्रोग्राम माझ्या सबकॉन्शियस माइंडने लहानपणापासून उचलला तोच माझ्या इतक्या वर्षापर्यंत कॅरी फॉरवर्ड झाला. कळलं का. मग तुम्ही असा विचार करा, डोळे बंद करा आणि विचार करा, असा कुठला प्रोग्राम आहे किंवा अशी कुठली गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल जी तुम्ही फ्रिक्वेंटली फेस करताय, तुमच्या करिअरमध्ये असेल म्हणजे जॉब रिलेटेड असेल किंवा व्हॉट एव्हर जे असेल किंवा बिझनेस असेल, तर ती कुठली गोष्ट फेस करताय, तुमच्या हेल्थ रिलेटेड अशी कुठली गोष्ट असेल जी तुम्ही फेस करताय, आणखी काही तुम्हाला जर असेल प्रोटेक्शन वाईज असेल किंवा पेन असेल एखादं, तर वाय यू आर फेसिंग दिस. ठीक आहे. जस्ट क्लोज युअर आईज. ठीक आहे, डोळे बंद करा प्रत्येकाने. आणि एखादी गोष्ट अशी काही तुमची मेमरी आहे का की ज्याच्यामुळे ती तुमच्या बरोबर फ्रिक्वेंटली होते आहे, तुम्हाला फक्त हार्टला सांगा किंवा माइंडला सांगा, प्लीज शो मी दॅट इव्हेंट, शो मी दॅट मेमरी, असं सांगायचं. जस्ट गो विथ द फ्लो. डोळे बंद करा. असे पाहिजे तर हार्ट वरती हात ठेवा. ओके, दोन्ही हात अशा पद्धतीने ठेवा हार्ट वरती. हार्टला सांगा, माइंडला सांगा. जर तो इव्हेंट तुम्ही आठवा की जे फ्रिक्वेंटली होत आहे, किंवा एखादी अशी मेमरी आहे जी तुम्हाला त्रासदायक वाटते, एखादं पेन आहे जे तुम्हाला त्रासदायक वाटतंय, तर जस्ट असा हात ठेवा आणि विचारा स्वतःला की असा कुठला इव्हेंट आहे, अशी कुठली मेमरी आहे ज्याच्यामुळे हे मला पेन होत आहे. चाइल्डहुड मेमरी आहे, चाइल्डहुड असेल किंवा आत्तापर्यंतची कुठलीही.
जे इव्हेंट माझ्या बरोबर घडलंय आणि त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये मला हा त्रास होतोय. तुमचं माइंड, तुमचं हार्ट तुम्हाला 100% उत्तर देणार. झालं की मला सांगा. ओके, झालं की मला सांगा कुणाचं झालंय. हा मॅम, तुम्ही आता तुमचं सांगितलं ना बर्थडेचा इश्यू, तर मला पण एक हे झालं, क्लिक झालं की मला पण असं वाटायचं म्हणजे आता काय 5 एक वर्षापूर्वीपर्यंत की माझा पण बर्थडे येऊच नाही, म्हणजे ती तारीखच नको आणि तो फोन येणं नको, मग त्याच्यावरून काहीच नको म्हणजे नको वाटायचं ते, बर्थडेच नको वाटायचं. ओके, पण कसं असं का होतं ते विचार केलास का तू? असं का होत होतं? हो, ते त्यावेळी ते फोन वगैरे यायच्या काही गोष्टी म्हणजे त्या गोष्टी वेगळ्या होत्या, पण ते मला नको वाटत, मग त्याच्यावरून सगळे वाद व्हायचे. ओके, मग ती मेमरी रिलीज करण्यासाठी तू काय केलंस का? नाही, आता मला तुम्ही बोलल्यानंतर या गोष्टी क्लिक झाल्या. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की कशा पद्धतीने आपण आपल्या मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते कशा पद्धतीने काय होत आहे इथे शोधू शकतोय आणि त्यांना फाइंड आउट करू शकतोय. बरोबर. चलो, आणखी कोणाला शेअर करायचं आहे? कोणाला सापडलंय उत्तर? सापडलंय? नाहीतर आपण पुढे जाऊ. ओके, ठीक आहे. आणि ज्या गोष्टी सापडल्या आहेत, समजा तुम्हाला त्याचं उत्तर सापडलंय तर ते लिहून ठेवा. कधी कधी आपण विसरून जातो. ठीक आहे, या मेमरीना आपण असं आतमध्ये ठेवून द्यायचं नाही आहे, कारण त्यांना रिलीज करायचंय. ठीक आहे, त्यांना रिलीज करायचंय. ओके. येस. ठीक आहे, हे कळलंय. या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी काय करू शकतो, या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो आपल्यामध्ये. ठीक आहे. तर या ज्या मेमरीज आहेत, हे जे इव्हेंट आहेत, हे लाईफ टाईम आपल्यासाठी काय करतात, एक ब्लॉक्स क्रिएट करतात. ठीक आहे, आपल्यामध्ये काय करतात, ब्लॉक्स क्रिएट करतात. आता हे सगळं जे आहे, आणि 0 to 7 मध्ये काय आहे ना, 0 to 7 मध्ये कम्प्लिटली जे आपलं एज असतं, म्हणजे जे आहे, हे एकतर इनोसंट एज असतं, आणि इथे कम्प्लिटली आपला जो असतो सबकॉन्शियस माइंड ओपन असतो. म्हणजे आपण त्या 0 to 7 मध्ये जे काही बोलणार आहोत ते डायरेक्टली कुठे पास ऑन होत आहे, सबकॉन्शियस माइंड मध्ये. म्हणजे तुम्ही संस्कार देताय, तुम्ही चांगलं वाईट बोलताय, त्या बाळाला जी काही शिकवण देताय, तो जे काही ज्या पद्धतीने वागतोय, त्याच्यानंतर आपल्या ज्या काही गोष्टी रिॲक्शन आहेत, ठीक आहे, भाऊ बहिणींबरोबरचं त्याचं जे काही नातं आहे, एव्हरीथिंग ह्या 0 to 7 मध्ये जे काही होत आहे, त्या सगळ्या गोष्टी काय होतात, त्याच्या डायरेक्टली सबकॉन्शियस माइंडला हिट करतात. त्यानंतर जे आहे ते जे पुढचं, त्यांना थोडी 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 स्वतःला बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांना जाणवायला लागतात, बाकीच्या गोष्टी त्यांना कळायला लागतात. त्यामुळे इथे काय होतंय मग, 8 to 12 हा जो 4 वर्षाचा पिरियड आहे, तो सुद्धा त्यांच्यासाठी काय आहे, खूप महत्वाचा असतो. ठीक आहे, कारण त्यांना स्वतःची हळूहळू मतं असतात. ते चांगलं आहे वाईट आहे हे सांगायला लागतात. ठीक आहे, एखादी गोष्ट त्यांना नको आहे तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर हे जे 12 आहे, 12 पर्यंत हा पूर्ण जो पिरियड आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यानंतरचा जो पिरियड आहे दॅट इज 13 इज अ टीनेजर. म्हणजे टीनेजर पासून त्यांची एक वेगळी जर्नी चालू झाली. पण आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, जर 10 ते 14 पिरियड मध्ये इथे बाबाने त्या बाळाला सपोर्ट करणं फार महत्वाचं असतं. 10 to 14चा जो पिरियड आहे, ठीक आहे, 10 नाही जमत आहे, 12 ते 14,
जर या जे बाळ जे काही करतंय त्याच्यामध्ये जर त्याच्या बाबांचा स्पेशली, आईचा नव्हे बाबांचा जर त्याच्या स्पेशली हँड होल्डिंग असेल, सपोर्ट असेल जे काय करतंय, तर त्या व्यक्तीचा त्या बाळाचा कॉन्फिडन्स कोणीही लाईफमध्ये हलवू शकत नाही. कारण तेव्हा त्याला सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे काय असतं, बाबाचा सपोर्ट असणं म्हणजे बाबा कोण आहे, एक अशा पद्धतीचा एक लाईफ मधला आपल्या पिलर आहे की जो कधीही न हलणारा असतो, कधीही न तुटणारा असतो. ठीक आहे. समोर ट्रक आला की आपण आई नाही बोलत, काय बोलतो आपण, बापरे, असं बोलतो की नाही. तो असं काय येतो, नाही तर एरवी पडलं झडलं कुठे काय झालं तर आपल्याला पहिलं तोंडात नाव कोणाचं असतं, आईच असतं. बरोबर. पण काहीतरी मोठी गोष्ट झाली, काहीतरी असं मोठं संकट आलं किंवा काय असेल तर पहिले बाबा आठवतात. बरोबर आहे. सेम थिंग सबकॉन्शियस माइंड आणि ओके सग जे आहे ना, म्हणजे कधीपासून ह्या ज्या याच्यामध्ये झालं, हळूहळू आपली जी जर्नी आहे ती स्टार्ट व्हायला लागते. इथून जो सपोर्ट सिस्टम मिळालाय, बाकीच्या गोष्टी मिळाल्या, तिथून खूप साऱ्या गोष्टींना आपल्या लाईफमध्ये मॅटर करतात की आपला कॉन्फिडन्स लेवल कसा आहे, आपला सेल्फ इस्टीम कसा आहे, त्याच्यावरती काही आपला परिणाम झालाय का. कारण बाबाचा जेव्हा हँड होल्डिंग असेल ना, बाबा जेव्हा त्या सगळ्या गोष्टींसाठी रेडी असेल, त्यांचा जर सपोर्ट असेल, तर तो मुलगा किंवा मुलगी त्याला त्याच्या लाईफमध्ये जे काही अचीव करायचं आहे ते 100% अचीव करू शकतो. कारण एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे ना, तो खूप महत्वाचा असतो त्या बाळासाठी त्या याच्यामध्ये. ठीक आहे. जर बाबाचा हात असेल तर बेटर लेवलवरती गोष्टी ती व्यक्ती 10 to 14च्या याच्यामध्ये क्रिएट करू शकते. ओके. येस. तर हळूहळू हळू या ज्या गोष्टी आहेत काय होत आहेत आपल्यापर्यंत, आता 14व्या याच्यामध्ये आले, त्यानंतर हळूहळू 15वी मध्ये काय होते आपली, 15 to 16 मध्ये 10th आपलं चालू होतं. मग आपण आपल्याला आणखी पुढे गेलो की आपल्याला हळूहळू पंक हे करायला लागतात. जे वाईट चांगले अनुभव आले आहेत लहानपणाचे 0 to 12 मध्ये, फ्रेंड्स कसे मिळाले, टीचर्स कसे मिळाले, ते 10th पर्यंत, त्याचा जो सगळा परिणाम आहे तो कुठे होत असतो, आपल्या माइंड वरती, आपल्या फिजिकल अपिअरन्स वरती, एव्हरीथिंग जिकडे जिकडे आहे तिकडे व्हायला लागतं. ठीक आहे. आपण स्कूलमध्ये समजा, आता या सगळ्या इनर चाइल्डच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोण कोण आहे जो इथे सगळ्यात जास्त इथे मॅटर करतं, या कोण कोण लोक आहेत जे इनर चाइल्ड वरती त्यांचं अफेक्शन असू शकतं, कोण कोण आहेत. कोण कोण आहेत, पहिले कोण असतात, फॅमिली. येस म्हणजे आई बाबा. सेकंड फॅमिली, जे काका काकू आजी आजोबा. आई बोलली हे खाऊ नको, आजोबा मुद्दाम आणून देणार. ओके. इथून सगळी सुरुवात असते. बरोबर. त्यानंतर स्कूल, फ्रेंड्स, आजू कुठल्या सोसायटीत राहतो, आजूबाजूचा एन्व्हायरमेंट कसा आहे. बरोबर. घरातली परिस्थिती कशी आहे, आई बाबा कशा पद्धतीने वागतायत, एकमेकांशी कसे वागतायत, फॅमिलीमध्ये जर कुणाचं ऍडिक्शन असेल, बाकीच्या गोष्टी कशा असतील, या सगळ्या इच अँड एव्हरीथिंग मॅटर करतं. तर हे मोस्टली जे आहे, त्यानंतर आपण कशा पद्धतीने ग्रो होतोय. जर माझा कॉन्फिडन्स लो झाला, माझ्या बाकीच्या गोष्टी लो झाल्या, तर मला कशा पद्धतीने त्याला एखादी गोष्ट मला रिलीज करायला, एखादी गोष्ट मला त्याच्यातून मागे आणायला, म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणीने मला काहीतरी बोललं, पण त्याला मी पकडून ठेवायचं आहे की मला रिलीज करायचं आहे, किंवा मी ती गोष्ट सोडून द्यायची आहे, किंवा त्याला मला जी आवडली नाहीये गोष्ट ती त्याला सांगायची की मला ही गोष्ट नाही आवडली. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला शिक्षण दिलं गेलंय का, लहानपणी सांगितलं गेलंय, सांगितलं गेलंय कशा पद्धतीने आपण आपल्या गोष्टी पुढे घेऊन जायच्या आहेत, कशा पद्धतीने या गोष्टी आपल्यासाठी पुढे जाऊन कारणीभूत ठरू शकतात, आपल्यासाठी ब्लॉक क्रिएट करू शकतात. लोकांचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रिलेशनशिप आणि पैसे, मनी, याच्यावरती खूप मोठा ब्लॉक असतो. बरोबर. खूप मोठा ब्लॉक असतो. याच्या मागे रिझन काय आहे, सगळ्यात पहिलं घरातली परिस्थिती कशी आहे, त्याच्यानंतर आईबाबांचं त्याच्याबद्दल थिंकिंग कसं आहे, पैशांबद्दल आपण कसा विचार करतोय,
आई बाबांचं रिलेशन कसं आहे, घरात सगळे एकमेकांबरोबर कसे वागतात, एकमेकांना समजून घेतात की बाकीच्या गोष्टी करतात, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्याच्यानंतर भाऊ भावंडांबरोबर, ठीक आहे, जे आपले सिबलिंग्स आहेत त्यांच्या बरोबरचं आपलं नातं कसं आहे. मारामारी सगळेच करतात, मजा मस्ती लहानपणी सगळेच करतात, त्याशिवाय मजाच कुठे आहे लाईफ मध्ये. तेच तर आता आठवतं. पण आज आपण तेच करतोय का? नाही. एक अंडरस्टँडिंग लेवल वाढली, एक हळूहळू आपण मोठे झालो की त्या सगळ्या गोष्टी आपण हे करतो. ठीक आहे. पण जर भांडण, दोन बाळांचं भांडण झालंय तर एकाची साईड घ्यायची आणि दुसऱ्याला गुन्हेगार ठरवायचं, हे करायचं जर केलं गेलंय तर सतत हळूहळू काय होतं, मग सिबलिंग्स मध्ये काय होतं, त्या पद्धतीने तोच लाडका आहे, त्याच तू नेहमी मांडणार, तू माझं मानतच नाहीस, तू माझ्यासाठी काही बनवतच नाहीस, तुला तर मी नकोच आहे. बरोबर. त्या छोट्या 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 गोष्टी ज्या आहेत ना, हळूहळू काय होतात आपल्यापर्यंत, आपला एक आतमध्ये आतमध्ये आपण काय जातो तिथे, त्याचं जे पेन आहे, त्याचं जे कुठेतरी गिल्ट आहे असेल, कुणी जर कुणाला गिल्ट दिलं गेलं असेल किंवा आपण स्वतः घेतलं असेल, फ्रेंड्स बरोबर वागले नसतील, तर हा सगळा जो साचा आहे तो आपण कुठे ठेवलाय, आपल्या आतमध्ये ठेवलाय. आणि ते हळूहळू जे एक चाइल्ड मोठं तर होत जातंय, फक्त वय त्याचं वाढत जातंय, तो शरीराने मोठा होत जातोय. बट जे चाइल्ड आहे ना, ते हळू 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 जर अशा काही गोष्टी आपल्या बरोबर झाल्या असतील तर ते छोटं छोटं होत जातंय आणि त्याची जी फुलफिलमेंट आहे ती तिकडेच राहील. लहानपणी तुम्ही सायकल मागितली असेल किंवा एखादी गोष्ट काहीतरी मागितली असेल आणि बाबाने सांगितली असेल की नाही, एक तर घरची परिस्थिती असेल म्हणून नाही दिली असेल, एखाद्याला असं असेल की घरची परिस्थिती असेल पण असं की नको कशाला, तू अजून लहान आहेस किंवा तू काय आहेस. पण बऱ्याच वेळेला असं होतं की बाळाला त्यावेळेस त्या गोष्टींची नीड होती. बरोबर. त्याची ती कुठेतरी फुलफिलमेंट होणं गरजेची होती. पण जर आपण ती गोष्ट देत नाहीये तर त्याच्यासाठी आपण रिझन काय देतोय, दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. आपण ती गोष्ट त्याला कशा पद्धतीने समजवतोय, दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. ती त्याला गोष्ट कशा पद्धतीने पटवली गेली आहे, हे खूप महत्वाचं आहे. मग त्याचा वाईट इम्पॅक्ट झालाय, त्याने काय त्याच्यामध्ये घेतलंय, तो मेसेज काय घेतलाय त्याच्यापर्यंत, ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत त्याच्या काय पोहोचलंय, दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे. या पद्धतीने जेव्हा गोष्टी आपल्यापर्यंत पुढे 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 जेव्हा जात असतात तेव्हा बाय डिफॉल्ट काय होत असतं इथे, त्याचं जे एक इनर चाइल्ड, जे लहान बाळ आहे, ते हळू 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 बाळ लहानाचं मोठं होत गेलंय, पण जे आतमधलं जे बाळ आहे, जे आपण लहानपणापासूनचे आहे, ते छोटेच राहिले, ते तिथेच राहिले, ते तिथेच ब्लॉक राहिले. बऱ्याच वेळेला असं असतं पॅरेंट्सचं, माहितीये तुम्हाला, की जी गोष्ट मी केली नाही ती माझ्या बाळाने करावी, असं कोणाचं इथे म्हणणं आहे. एखाद्याला डान्स करायचा होता, एखाद्याला आणखी काहीतरी शिकायचं होतं, आणखी बऱ्याच साऱ्या गोष्टी करायच्या होत्या, ते आपण असं कुठेतरी एक्सपेक्ट करतो की ते माझ्या बाळाने करा. असं आहे, झालंय कोणाबरोबर? हा म्हणजे असं की शिकायची संधी मिळाली नव्हती आईला, मग ती म्हणते हा तू तरी शिक असं. असं. जी गुड वे. हा. पण ते कुठेतरी इंटेन्शन आहे ना, ते तर जॉईन आहे ना, कुठेतरी कनेक्टेड आहे ना, की मी शिकले नाही किंवा मला शिकायची संधी, मला खूप शिकायचं होतं पण मला शिकायची संधी मिळाली नाही, पण तू तरी शिक. याचा अर्थ काय आहे की ते जास्त इमोशन्स कनेक्टेड आहेत आणि त्यामुळे आता तुला जेवढी मी ओळखते त्याच्यामुळे ती जास्त जर सगळ्यात तुला कशावरून बोलत असेल तर तुझ्या शिक्षणावरूनच बोलत असेल. बरोबर. हो. हा. कारण ते काय आहे, कारण कुठे नाही कुठे ती गोष्ट कनेक्टेड आहे, इमोशन्स कनेक्टेड आहे. मग ती जर ती त्यांच्या जर एक्सपेक्टेशन प्रमाणे, जर आईच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे ती जर गोष्ट झाली नाही तर ते समोरच्यासाठी बर्डन होऊ शकतं. बरोबर की नाही? तर त्याच्यासाठी एक ओझं आहे, त्याच्यासाठी कदाचित तिला ते शिक्षण करायचं नसेल, त्या गोष्टी करायच्या नसतील. ओके. पण मग इथे सतत जेव्हा ते हॅमर केलं जात आहे, हॅमर केलं जातंय की नाही तुला शिकायचंय, तुला शिकायचंय, तुला शिकायचंय, तर याच्यामुळे काय होणार आहे, ती गोष्ट बाय डिफॉल्ट त्या व्यक्तीसाठी एक ओझं बनू शकते. आणि जो काय 100% परफॉर्मन्स असेल त्याचा 50% परफॉर्मन्स पण ती व्यक्ती देणार नाही, कारण ती ती गोष्ट त्याला मनापासून करायची नाही. आणि जेव्हा सतत सतत रिपीटेडली आपल्याला कोणी भुनभुन 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 केली तर चालेल का? जा ना यार बाजूला, काय तुझं नुसतं भुनभुन भुनभुन चालेल, करेन मी मला जेव्हा पाहिजे तेव्हा.
आणि मुलांच्या बाबतीत पण बऱ्याच वेळेला हेच होतं. मुलं जेव्हा एखादी गोष्ट स्वतःहून स्वच्छंदीपणाने करतात तेव्हा त्यांचा परफॉर्मन्स बघा, आणि एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही सतत त्यांच्या मागे लागून जेव्हा करताय तेव्हा ती गोष्ट बघा, त्याच्यामध्ये किती डिफरन्स असतो. चला, आता हे सगळे परिणाम बघितले आपण, बाकीच्या गोष्टी बघितल्या मनी रिलेटेड जे आहे. लहानपणी जर आपल्याला सांगितलंय, तुम्हाला सांगितलं असेल की पैसे काय झाडावर लागतात का, उगाच सगळ्या ठिकाणी पैसे खर्च करायचे असतात का, पैसा जरा जपून वापरावा. आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरात असं एक टिपिकल मेंटॅलिटी असते आपली प्रत्येक व्यक्तीची, की गरजेसाठी पैसा घरात ठेवून द्यायचा. कधी गरज पडली तर म्हणजे थोडेसे पैसे आपण कुठेही, तुमचं जे काही लॉकर असेल कुठे सेव्हिंग मध्ये नेहमी पैसे ठेवून द्यायचे. आमच्या मम्मीला असं मी एकदा सांगितलं होतं, म्हटलं तू काय असतं ना ह्याचे गरजेसाठी असे बाजूलाचे सगळे पैसे काढून ठेवतेस नाही का. ओके, गरज असेल म्हणजे पटकन कधी जायचं, बँकेत जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. म्हटलं तू पैसे तू त्याच्यामध्ये ठेव की डबल होण्यासाठी ठेव, त्याला इंटेन्शन काय दे, इथे मी जे ठेवले त्याच्यापेक्षा डबल टिपल इथे येऊन आहेत पैसे. पण तू गरजेसाठी पैसा नको ठेवूस, की मला गरज लागली तर मला पैसे लागतील, कुठे डॉक्टरकडे जायचंय, कुठे लागलंय, कुणाला हे आहे, तर म्हटलं ती गरज तू क्रिएट करतेस. कळलं का. बरोबर आहे की नाही. आपण काय इंटेन्शन दिलंय त्याला, की गरजेसाठी मला गरज लागली तर. गरज मनी सगळ्यासाठीच पाहिजे असतो, पण हे स्पेसिफिकली कशासाठी ठेवले आहेत. जर समजा मेडिकल इमर्जन्सी आली किंवा बाकीच्या काय गोष्टी झाल्या, मग मेडिकल इमर्जन्सी येणार आहे की नाही येणार आहे सांगा मला. येणार आहे की नाही. जे आपण इंटेन्शन क्रिएट केले तेच तिथे होणार आहेत. सिंपल आहे इथे. सिंपल म्हणजे एकदम सिंपल आहे. पण तेच जर मी त्या पैशांना इथे जर मी इंटेन्शन दिलं, की आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं की इथे बघ, इथे या पद्धतीने मी 5 रुपये ठेवले आहेत, पण मला माहित आहे याचे 5 लाख होऊ शकतात. जर मी ही एनर्जी तिथे पास ऑन केली किंवा लहानपणापासून आपण जर हे ऐकत आलो असतो तर जास्त बेटर आपण कमाई करू शकलो असतो. आता अंबानीची सगळीच मुलं ती याच्यामध्ये का आहेत. बरोबर की नाही. सगळेच बिझनेस मध्ये आहेत, त्यांना बाळाकडूनच पाजलं घेतलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट मारवाड्यांची मुलं, ठीक आहे, त्यांना लहानपणापासूनच माहिती असतं, त्यांना वेगळं शिक्षण द्यायची गरज नसते, ते शिकलेले किती असतात हे मॅटर नाही करत. पण इथे त्यांना ते बाळाकडूनच पाजलंय की लहानपणापासून लहानाचे मोठे एक तर ते दुकानातच होतात, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि त्यांना वेगळं शिक्षण द्यायची गरज नाहीये. तोच जो बिझनेस आहे तो फक्त ते लोक लहानपणापासून बघत 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 सबकॉन्शियसली त्यांना माहितीये की ते मल्टिप्लाय कसं करायचंय. मग हेच जर शिक्षण जर आपल्याला लहानपणापासून मिळतंय, जे काही आपल्याला शिकवलं गेलंय, ठीक आहे, तेच जर असेल तर बेटर लेवलवरती असेल. आता मला सांगा, प्रत्येकाने आपण जे काय तुम्ही ज्या काही डिग्री घेतल्या म्हणजे TY असेल किंवा आणखी काही असेल, समजा ते डॉक्टर वगैरे झाले ते त्यांना त्यांना सायन्सचा काहीतरी उपयोग झाला असेल. स्पेशली ज्यांनी कॉमर्स घेतलं असेल, कोण आहे कॉमर्स पासून. ओके, तुम्ही मला सांगा जर तुम्ही अकाउंटिंग मध्ये असाल, तुमचं फील्ड काय अकाउंटिंग आहे. नाही. ओके, एक अकाउंटिंग असेल जर TY पर्यंत आपण शिकलोय, ओके, तर त्याचा काहीतरी समजा तो जर पुढे CA झाला किंवा काहीतरी झाला तर त्याला उपयोग झाला असेल. त्यातलं काहीतरी 10% जरी आहोत, जरी आहे का की त्यातलं आपण आपल्या लाईफमध्ये काहीतरी युजफुल आहे, काहीतरी आपण शिकलोय. हा, शाळेत मजा मस्ती केली, कॉलेजमध्ये धमाल केली, बाकीच्या गोष्टी केल्या, तो आनंद घेतला, ते जर्नी बघितली, ती वेगळी गोष्ट. याच्या व्यतिरिक्त त्याचा काहीतरी फायदा आपल्या लाईफमध्ये आहे का. जी काही शिक्षण आपण घेतलंय काहीच नाही. तरीही पॅरेंट्सचं हेच म्हणणं असतं की तुम्ही डिग्री घ्या, किंवा जेव्हा आपण कुठेतरी एखाद्या जॉबसाठी जातो किंवा काय जातोय तेव्हा सुद्धा पहिलं हेच विचारलं जातं की तुमचं शिक्षण किती आहे किंवा बाकीच्या गोष्टी किती आहे. बरोबर. म्हणजे हे काय आहे की सतत इथे लादणं झालंय. पण त्यापेक्षा आता तुमची जर छोटी मुलं असतील किंवा आणखी जर स्टील कुणाकडे वेळ असेल तर प्लीज त्याला जे काही त्याच्या प्रोफेशन मध्ये जायचंय त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, त्याच्या साईड बाय साईड जे काही तुम्ही शिक्षण आहे, सॉरी, बेसिक शिक्षण द्या, काहीच हरकत नाहीये, पण त्याच्याबरोबर त्यांना अशा काही गोष्टी ज्या त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना पुढे जाऊन त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी युजफुल होणार असेल आणि तेच त्याचं प्रोफेशन बनणार असेल. या पद्धतीने जेव्हा गोष्टी आपल्याला जर लहानपणी शिकवल्या गेल्या असतात तर आज आपण कुठेतरी आणखी वेगळ्या लेवलवरती आणि एक सक्सेसफुल पर्सन असतो.
आता इथे आई बाबांची चुकी आहे का की त्यांनी आपल्याला ते शिक्षण दिलं नाही? आई बाबांची चुकी आहे? कोणाची चुकी आहे याच्यात? कोण आहे याच्यासाठी? त्यांना पण माहिती नव्हतं या गोष्टी अशा पद्धतीने इफेक्ट करतात. बरोबर, बघा. एक्झॅक्टली, कारण त्यांना त्यांच्या आई बाबांनी सांगितलं नाही. जे त्यांना माहिती होतं त्यांनी ते आपल्याला कॅरी फॉरवर्ड केलं. आज आपण शिकतोय किंवा आपण कुठेतरी त्याच्यामध्ये आज आपण त्या पद्धतीने कुठेतरी ते सगळे शोधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आपल्याला असं वाटतंय की नाही, या पद्धतीने जर लाईफ गेलं, या पद्धतीने आपण अशा जर गोष्टी केल्या तर बेटर लेवलवरती करू शकतो. बरोबर की नाही? येस. या हे जी सगळी जर्नी आहे, ही चाइल्डहुडची जर्नी आहे, जे 0 to 12 ची जर्नी आहे, ती खूप आपल्या लाईफमध्ये मॅटर करते. आपण आपल्या भाऊ भावंडांशी कसं वागलो, ते जेव्हा आपण एका कंपनीमध्ये काम करतोय तेव्हा आजूबाजूला जी असलेली लोक आहेत त्यांच्या बरोबर आपलं कशा पद्धतीने रॅपो आहे हे मॅटर करतं. किंवा सायली मॅम, याच्यात ना मला एक बोलायचं आहे. आमच्या म्हणजे कंपनी माझी एक आहे ना सिनियर आहे, तर ती अशी विचित्र पद्धतीने वागत असते. म्हणजे बाकीचे आता आम्ही वेगवेगळ्या यांच्यावर सर्व्हिसेस घेतो ना आम्ही इतरांकडून, पण मग त्यांच्याशी पण आमचं कॉन्टॅक्ट असतं. ती लोक आता हळूहळू मला कॉन्टॅक्ट करेल. म्हटलं तुम्ही असं तिला का नाही करत? नाही, मग ती असं वेगळंच काहीतरी तिसरंच काहीतरी सांगते. म्हणजे ही विचित्र म्हणजे बोलायला पण त्या लोकांना म्हणजे मला पण इश्यू आहे आणि त्यांना पण आहे. म्हणजे असं कशामुळे होतात त्यांचे बघा, एक तर एखाद्या हे काय? व्यक्तीचा नेचर तर असतोच, ठीक आहे, नेचर आहे, बरोबर आहे, पण त्या व्यक्तीने स्वतः बघा, आपण एक वेगळ्या लेवलवरती जातो जेव्हा आपण एक स्पिरिच्युअल अँगलने जातो, तर त्या समोरच्या व्यक्तीने काय फेस केलंय हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला किती वरून काय प्रेशर आहे, तर तिच्या बॉसचं काय प्रेशर आहे हे आपल्याला माहिती नाही. कळलं का? तिचं त्या पद्धतीने तिच्या घरात दिवसभर घडामोडी काय होत आहेत हे आपल्याला माहिती नाही. मग हा सगळा याच्यामध्ये बॅलन्स करून तिला कदाचित ऍज अ क्लायंटशी किंवा बाकीच्या गोष्टी कशा पद्धतीने बोलायचं आहे, कशा पद्धतीने ते कन्व्हर्जन झालं पाहिजे, कनेक्शन झालं पाहिजे, हे कदाचित तिला ते स्वतःमध्ये अडॅप्ट करायची गरज आहे. कळलं का? कारण हे बऱ्याच लेवलवरती हम्म. मॅटर करतं, एकाच गोष्टीवरती मॅटर नाही करत ना. असं आहे. म्हणजे असं जरुरी नाही की तिला प्रत्येकाचा सगळ्यांचा रागच येत असेल. कळलं का? पण तिला स्वतःलाच कळत नसेल की या सगळ्या गोष्टी मी समप कशा करू किंवा मला ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. हे मॅटर करतं त्याच्यामध्ये. हम्म. कळलं का? ते आपल्याला खूप डीप लेवलवरती जाऊन एखाद्याची मग तिकडे ते बघायला लागेल किंवा तुला स्वतःला बोलायला लागेल की का असं, म्हणजे असं का वाटतं तुम्हाला किंवा अशा पद्धतीने तुम्ही का बोलता, हे तुला खूप क्लोजली जाऊन मग बोलावं लागेल. कळलं का? माझ्या बरोबर म्हणजे काम शिकवताना वगैरे गोष्टी बऱ्याच असतात, पण नंतर कधी मध्ये मध्ये काय होतं विचित्र पद्धतीने काय वागलं जातं, म्हणजे त्रास होतो सगळ्यांना त्या गोष्टी व्यक्तीचा असं. ठीक आहे, व्हॉट एव्हर, कदाचित एखाद्याचं नेचर असू शकतं किंवा एखाद्याची कामाची करण्याची पद्धत असू शकते. ठीक आहे, तर तुम्हाला शिकवण्याच्या वेळी हम्म. तिची सो गुड, बट जेव्हा काम करून घ्यायची वेळ असते तेव्हा कुठेतरी थोडं हार्श बोलावं लागतं. नाही तर सगळेच अगदी छान 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 करत असे कामच होत नाही, कधीतरी द्यावी पण लागते. हम्म. जे आपल्या बरोबर लोक असतात त्यांना त्याशिवाय कामं होत नाही. सिम्पल आहे. या छोट्या छोट्या हम्म. गोष्टी आहेत, खूप डीप लेवलवरती बघितल्या म्हणजे तुला बघायला लागतील किंवा तुला शोधून आधी खूप राग यायचा मला, आधी खूप राग यायचा, याची काय विचित्र वागते, म्हणजे मला काय काढून टाकायला बघते की काय असं वाटायचं. हळूहळू ठीक आहे आता म्हणजे सवय झाली. म्हणजे फॉरगिव्हनेस किंवा असं काहीतरी मी करते, तरी कधी कधी होतो थोडासा त्रास. ठीक आहे, दॅट इज ओके. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी शिवाय आपल्यामध्ये जसं ती बोलली की माझ्यामध्ये कुठेतरी फिअर, तिच्यामध्ये फिअर आहे की कदाचित मला काढून टाकतील का, मग ते सतत अशा गोष्टी हॅमर होणार की कुठे जे फिअर बसलंय, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, लहानपणापासून काही ओव्हर थिंकिंग आहे, कुणीतरी म्हणजे काही अब्यूज झालंय, आणखी काही. आता अब्यूजचे 2 प्रकार आहेत, एक तर फिजिकल अब्यूज असू शकतं किंवा मेंटल अब्यूज असू शकतं. ओके. कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतायत. लहानपणापासून जे काही आपल्या लाईफमध्ये झालंय ते सगळं मॅटर करताय, स्पेशली 0 to 7 मध्ये. त्याच्यानंतर जी 4 वर्ष फार महत्वाची आहेत. ठीक आहे, 4-5 जे 5 वर्ष आहेत ती खूप महत्वाची आहे. 10 to 14 हे आपला एक बिल्डिंग, स्वतःची एक इमेज घडवणं किंवा बाकीच्या गोष्टी घडवणं त्याच्यासाठी खूप मॅटर करतं. ओके. कारण हे जे सगळे एज टप्पे टप्पे टप्पे, 13 नंतरच 13, जेव्हा 13 मध्ये आल्यानंतर मुलांची स्वतःची एक कुठेतरी अ, हे काय बोलायचं मला,
स्वतःची एक मतं असतात त्यांची, जी आपल्यापर्यंत पोहोचवायची असतात, किंवा त्यांना स्वतःचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो जो त्यांना माहिती असतो. तर चल तुला ज्या अक्कल आहे, हे बोलण्यापेक्षा जर आपल्याला कोणी समजून घेत आहे की अरे मी बोलण्याचा प्रयत्न काय करते, कळलं का, पहिलं ऐकून तर घ्या की काय बोलायचंय, त्यानंतर आपण आपलं मत देणं. आणि पहिलं असं काही होत नव्हतं या सगळ्या गोष्टी, किंवा इव्हन आताही काही पॅरेंट्स मध्ये आहेत, पहिलं ऐकून घ्यायचंच नाही, हा चल तू मोठी आलीस, तुझं ठेव, तुझं गाणं तुझ्याकडे, हे असं सांगताय ना, मग असंच करायचं नाही. पहिलं कधीही, आज पण स्टील, जर तुमच्या बरोबर तुमच्याकडून जर आपल्याकडून अशा काही गोष्टी होत असतील, पहिलं समोरची व्यक्ती काय बोलते, मग हे फक्त बाळाच्या बाबतीतच नाही, कुणीही व्यक्तीच्या बाबतीत जर आपल्याला कुणी काय सांगायला येत आहे, तर सगळ्यात पहिलं त्या व्यक्तीचं पहिलं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या की त्याला म्हणायचं काय आहे. त्यानंतर आपली जी काय असेल कमेंट पास ऑन करा, किंवा त्याला जे काही सल्ला हवा असेल किंवा बाकीच्या काय गोष्टी असेल. लाईफ मध्ये जर काय बेटर तुम्ही बनू शकता, तर दॅट इज द गुड लिस्नर. सिम्पल. गुड लिस्नर. समोरचा चांगला बोलतोय वाईट बोलतोय त्यापेक्षा पहिलं आधी ऐकून घ्या, मग तुम्हाला जे काही कमेंट करायचंय, कारण तुम्ही त्यावेळी जर शांत राहिलात ना, तर बेटर लेवलवरती तुम्ही त्या गोष्टी रिकॉल करून किंवा त्या गोष्टी समजून समोरच्याला चांगला ऍडवाइस पण देऊ शकता. आणि त्याच्यानंतर जर त्या समोरच्या व्यक्तीचं काही चुकतंय किंवा समोरचा फार अग्रेसिव्ह झालाय, तरीही तुम्ही शांत असाल तर तुम्हाला तो शांततेने समोरच्याला सांगता येईल, पहिल्या आधी शांत हो, या गोष्टी आहेत, ओके असं झालंय, ओके कदाचित माझ्याकडून चुकी झाली असेल. तुम्ही जेवढे शांतपणे घेणार ना, तेवढं समोरचा पण काम डाऊन होणार. मग भांडणं होतील का, जास्तीत जास्त हे होईल का, क्लेश होतील का घरात, किंवा उगाच जे वातावरण होणार आहे ते नाही. इव्हन तुम्हाला जर या पद्धतीने मुलं जर नेहमी बघतायत, तर आई किंवा बाबा नेहमी शांत असतात जेव्हा समोरचा काहीतरी बोलतोय, तर या पद्धतीने आपल्याला गोष्टी हँडल करायला हव्या. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे, आणखीन एक खूप जो इम्पॅक्ट आहे ज्याचा मॅटर करतो, दॅट इज द टीव्ही. टीव्ही, मोबाईल. जेवताना स्पेशली कोण कोण जेवताना मोबाईल बघतं, टीव्ही बघतं. आता बंद केला आता. जेवताना मोबाईल टीव्ही जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपण काय बघतोय हे तर मॅटर करतच. पण त्याच्याबरोबर जेवण जेव्हा माहितीये ना, आपल्याला पहिल्यांदा जेवताना तुम्ही कधी बघितलंय की जेवण आपल्याला पाठ असायचा वेगळा, आणि त्याच्यात जेवण ठेवण्यासाठी, जेवणाला ठेवण्यासाठी एक वेगळं एक आसन असायचं. असं काय असायचं, बरोबर? कारण जेवण काय आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. ब्रह्म कोण आहे, ब्रह्म आपल्या स्वतःमध्येच आहे ना. मग त्या ह्या देहाला, ह्या मंदिराला किंवा याच्यामध्ये असलेली जे सगळे देवी देवता आहेत, तेव्हा जेव्हा तुम्ही काय करताय, त्याला नैवेद्य दाखवताय, जेव्हा ते अन्नप्राशन करताय, तेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात विचार काय आहे, तेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये काय बघताय. म्हणजे मोबाईल तुम्ही बघताय तर तुम्ही अण्णाला काय ठेवताय, बाजूला ठेवताय, आणि त्याच्यानंतर तुम्ही सगळं कनेक्शन कुठे आहे, मोबाईल बरोबर आहे. टीव्ही मध्ये सेम, तुमचं सगळं लक्ष कुठे आहे, तिकडे आहे. आणि जेव्हा आपण ते बघतोय तेव्हा काय होत आहे, ते जे काही आपण सगळं बघतोय ते बाय डिफॉल्ट कुठे जात आहे, आपल्या इच अँड एव्हरी सेल्स मध्ये, ऑर्गन्स मध्ये ते कॅरी फॉरवर्ड होत आहे. आणि त्याच्या पद्धतीची ती आपली एनर्जी जी आहे ती पूर्ण बनते. त्याच पद्धतीने आपलं लाईफ बनते. ओके. कम्प्लिटली त्याच पद्धतीचं लाईफ आपलं बनतंय. एखादी गोष्ट आपण कुठे पाहिलेली नसेल, आपलं बालपण खूप असे छान मस्त स्वच्छंदी गेलंय, मजा मस्तीचं गेलंय, पण स्टील आपण एखादी गोष्ट अशा पद्धतीने कुठेतरी लाईफ मध्ये काय करतो इथे, एकच मिनिट. ओके. तर असं का होतंय, कारण ते जे काही आतमध्ये सगळं गेलंय ते ऑल ओव्हर आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट झालंय, ब्रेन पर्यंत पोहोचलंय. ब्रेन त्या पद्धतीचे सिग्नल्स देतोय आणि ते आपल्या फिजिकल बॉडीमध्ये जाऊन सगळं अफेक्ट करतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे लाईफ मध्ये जे काय चालतंय, त्याचा सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हे दोन त्याचे करता धरताय, बरोबर? मग सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेपासून मेमरीज आहे, तुमचा पहिला जन्म जो झाला, ओके, त्या पहिल्या जन्मापासून ते आतापर्यंतचे कितीतरी जन्म
कदाचित एखाद्याचे 10,000 झाले असेल, एखाद्याचे 8,000 झाले असतील, एखाद्याचे लाखो झाले असतील, तेव्हापासून ही एक सोल कुठेतरी आहे. तेव्हापासूनच्या सगळ्या मेमरीज ज्या आहेत हे जे आहे सोल कॅरी फॉरवर्ड करत असतं, सबकॉन्शियस माइंड कॅरी फॉरवर्ड करत असतं. ठीक आहे. म्हणून जी आपली पत्रिका बनलेली असते, ठीक आहे, तर पत्रिकेमध्ये जेव्हा आपली जे काय डेट ऑफ बर्थ किंवा ज्या काय त्या 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 वेळच्या वेळा आणि बाकीचं असतं, तर हे डिपेंड ऑन आपला लास्ट जन्म जेव्हा झाला होता, लास्ट जन्मापासून ते कॅरी फॉरवर्ड झाले. ठीक आहे. त्या पद्धतीच्या आपण गोष्टी ठरवल्या आणि तेव्हा आपण जन्म घेतला. आता बऱ्याच वेळेला असं होतं की लोक डिसाईड करतात की कारण आता काय असतं, सिझेरियनचं जास्त हे आहे, तर त्या दिवशी ही डेट ठरवूया, हा टायमिंग ठरवूया. तुम्ही कितीही करा, त्या बाळाला जेव्हा यायचंच तेव्हा येणार आहे. तुम्ही एखादा दिवस ठरवलात तरी सुद्धा वेळ वाईट घेऊन येऊ शकता. त्याच्यामुळे ठरवणारे बाळाने जन्माला कधी यायचंय हे तुम्ही ठरवणार नाही, मृत्यू कधी यायचा आहे हेही आपण ठरवणार आहे ना, नाही. कोणी कितीही बोलू देत की मी डिसाईड केलेलं, मी असं केलेलं नाही. ते त्या बाळाने, त्या सोलने ठरवलं होतं की मला या दिवशी या धर्तीवरती यायचंय. हे राईट्स आपल्याला देवाने दिलेले नाही. सिंपल आहे. कोणी कितीही काहीही म्हणू देत, तुम्ही डेट चूज करू शकता, तुम्ही बाकीच्या गोष्टी चूज करू शकता, ठीक आहे, पण जर ती वेळ चुकीची आली तर काय करणार आहात तुम्ही? सांगा मला. त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये जे काही घडायचंय ते घडणारच आहे, 100% घडणार आहे. ठीक आहे. कारण आपण या दुनियेत ऍज अ मनुष्य प्राणी जर बनून आलोय तर कर्म देण्यासाठीच आलोय. मग सबकॉन्शियस माइंडचे जे काही प्रोग्राम्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच वेळेला असं होतं, मला तर हे पहिल्यापासून माहितीच आहे, मला हे माहिती होतं कोणतरी असं काहीतरी बोलल्यानंतर. कारण ही सबकॉन्शियस माइंडची रिकॉलिंग आहे. ठीक आहे. ते बाय डिफॉल्ट जसं जसं आपण ज्या ज्या वातावरणात जातो, ज्या ज्या ठिकाणी जातो, त्या त्या गोष्टी जेव्हा आपण त्या बघत असतो, त्या पद्धतीने बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली ते सबकॉन्शियस माइंड ग्रॅब करतो. आता जसं एक हिलिंग मध्ये एक आणखी एक कॉन्सेप्ट असतो, तो असतो की एक असतो हिलर, एक असतो हिलिंग. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल, चला हिलर हिलिंगचा नको घेऊया, आपण डॉक्टर आणि पेशंटचा घेऊया. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरची रिस्पॉन्सिबिलिटी किती असते सांगा मला जरा. बरं करणं डॉक्टरचं काम आहे. बरोबर आहे. आपण डॉक्टरकडे गेलो, मला फिवर आलाय, मी डॉक्टरकडे गेले, डॉक्टरने चेक केलं, बाकीच्या बीपी चेक केला, एव्हरीथिंग, बाकीचं जे काय असेल, खूप 2-3 वेळा ताप येतोय म्हणून त्याने ब्लड टेस्ट केलाय, एव्हरीथिंग एव्हरीथिंग मी सगळं केलं. डॉक्टरने मेडिसिन्स लिहून दिल्या. डॉक्टरने त्याचं 90% काम केलं की नाही? 90% काम केलं, बरोबर. पण 10% कुणाचं होतं? माझं. त्या 10% मध्ये काय करायचं होतं मला? त्या 10% मध्ये काय करायचं होतं मला? औषध वेळेत घेणं, सांगितलेलं फॉलो एक्झॅक्टली. मग मी जर ते केले नाही तर मी बरी होणार आहे का? नाही. नाही होणार. मग दोष कुणाचा आहे? मी डॉक्टरला दोष देऊ की मला स्वतःला दोष देऊ? पण एक्झॅक्टली आपण आपल्या लाईफमध्ये काय करतो? उलट करतो, बरोबर. त्या डॉक्टरकडे गेले होते पण त्याचा गुणच नाही आला, पण आपण आपल्या औषधं, त्याने ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत आपण फॉलो केल्या नाहीत, म्हणून मला त्याचा गुण आला नाही. पण लाईफ मध्ये आपण काय करतो माहिती आहे? लाईफ मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय करतो? सतत आपण दुसऱ्याला दोष देतो. आपण स्वतःवरती काम करण्यापेक्षा किंवा स्वतःला हे करण्यापेक्षा आपण काय करतो, इथे सतत दुसऱ्याला दोष देत राहतो की या लोकांमुळे, या व्यक्तीमुळे, याच्यामुळे, या इव्हेंटमुळे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या माझ्याबरोबर घडतात. खूप आता जी खूप सांगताना खूप महत्वाची गोष्ट आहे, लाईफ आपली एक काय आहे? मूवी आहे. पिक्चर चालू आहे अभि, लाईव्ह पिक्चर. लाईफ मध्ये येणारी आता पण ह्या मूवीचाच एक भाग आहे जो आपण आता इथे करतोय. मी कोण काहीतरी तुम्हाला, मला जे येते ते सांगण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही ऐकताय. तर हा ही सुद्धा आपल्या लाईफच्या मूवी मधला एक भाग आहे. ठीक आहे. मूवी मध्ये जसं आपण गेल्यानंतर विलन पण असतो, त्याचे आई बाबा पण असतात, सगळं सगळंच असतं, बरोबर. मूवी मध्ये काय वेगळं असतं का? नाही. मग लाईफच्या मूवी मध्ये पण विलन पण असणार, फ्रेंड्स पण असणार, नवरा बायको पण असणार, सगळं सगळं असणार आहे, बरोबर. ते मूवी मध्ये असतं, ते 3 तासाची मूवी संपून जाते. पण हे कुठपर्यंत, ही मूवी कधीपर्यंत चालणार आहे?
जोपर्यंत आपण या धर्तीवरती आहोत, जोपर्यंत आपला मृत्यू होत नाहीये तोपर्यंत आहोत. मग तोपर्यंत या मूवीला कसं बनवायचं, तिला हिट कशी बनवायची, याचं काम कुणाचं आहे? या मूवीला जास्तीत जास्त सक्सेसफुल कुणाला बनवायचं, कुणी बनवायचं, याचं काम कुणाकडे आहे? आपलं स्वतःच. मग बरोबर आहे की नाही? मग काय सगळ्यात पहिलं कुणावरती काम करायला लागेल आपल्याला? स्वतःवर. स्वतःवरती काम करायला लागेल. ऑब्व्हियसली स्वतःवरती काम. जोपर्यंत आपण प्रत्येक वेळी दुसऱ्यांकडून अपेक्षा करूच शकत नाही की तू सुधर, तू हे कर, तू ते कर, कुणाला काही मॅटर करत नाही. सिम्पल. कळलं का? आणि माझ्या स्वतःचा 10 वर्षांचा अनुभव आहे. 10 वर्ष झाली मला या क्षेत्रामध्ये. मी फक्त आणि फक्त आजपर्यंत एकच माझ्या लाईफमध्ये जे बेस्ट असं वाटतं मला काम केलेलं आहे, की मी रोज आणि रोज आणि रोज फक्त स्वतःवरती काम करते. त्याच्यामुळे काय झालंय, माझ्या मधल्या ज्या काही गोष्टी आहेत, मग लो कॉन्फिडन्स असू देत, किंवा राग असू देत, किंवा आणखी काही गोष्टी असू देत, एक बोलण्याची पद्धत असू देत, किंवा लोकांना समजून घेण्याची पद्धत असू देत, म्हणजे मला असं वाटतंय की मी जे होते त्याच्यापेक्षा तरी कितीतरी पटीने माझ्यामध्ये ते इम्प्लिमेंटेशन झालंय. कारण मी डे बाय डे, डे बाय डे फक्त आणि फक्त मी असा विचार करते की हाऊ कॅन आय बी बेटर. मी आणखी स्वतःला कसं बेटर बनवू शकते. माझं कॉम्पिटिशन पेक्षा मला असं असतं की काय करू की ज्याच्यामुळे आणखीन बेटर होईल, काय करू किंवा आणखीन बेटर होईल. ओके. किंवा मी जेव्हा एखादी गोष्ट शिकते तेव्हा माझ्या शिकण्यामागचा एकच फक्त ध्येय असतं की मी जर शिकले तर माझ्यापर्यंत जी कनेक्ट होणारी लोक आहेत किंवा जी ऑलरेडी कनेक्टेड आहेत त्याने मी आणखी बेटर देऊ शकेन, त्यांना मी आणखी बेटर देऊ शकेन. ओके. कारण याच्यामुळे काय होतंय, इथे मला माझ्या लाईफचं एक कुठेतरी विजन मिळालंय, कुठेतरी मला एक असं आहे की चलो काहीतरी आपण स्वतःला बेटर बनवलं तर तिथे कॉम्पिटिशन राहत नाही. दुसरे तुम्ही कसंही वागा, तुम्ही काही करा, डझंट मॅटर फॉर मी. सांगण्याचं काम माझं, करायचं तुमचं. सिम्पल. जे आहे ते सांगणार, मी सगळं सांगणार, घरच्यांना पण सांगते. सुधारलेत त्यातल्या त्यात बरेच, सगळेच सुधारलेत ऑलमोस्ट. ओके. बट स्टील काही गोष्टी त्यांच्याकडून होत नाही. त्याच्यामुळे तुला एवढं सांगते, लोक पैसे देऊन सांगतात, करून घेतात, बाकीच्या गोष्टी तुम्हाला एवढं फुकटमध्ये सांगून करत नाही. माझं सांगण्याचं काम आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझं काहीच काम नाही. सिम्पल आहे. मला जे हवंय ते आजपर्यंत मला मिळालंय. कारण माझं ठरलेलं आहे, आय एम कम्प्लिटली क्लिअर आहे मी माइंड मधून की मला माझ्या लाईफमध्ये काय हवंय. त्याच्यासाठी सुद्धा बरीच वर्ष गेली या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी, या सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी. कशा पद्धतीने आपल्या मॅनिफेस्टेशन पॉवर वाढवायच्या, कशा आपल्याच सोलच्या पॉवर इन्व्होक्स करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी कुठे नाही कुठे हळू हळू जसं मी या क्षेत्रात गेले किंवा कुठेतरी एक विजन क्लिअर होत गेलं, तर बाय डिफॉल्ट हे होत गेलं. सगळ्यात जास्त तर इनर चाइल्डचाच इश्यू होता. जसं मी आधी पहिल्यांदा तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, तिथूनच सुरुवात झाली. ओके. हळूहळू या या सगळ्या गोष्टी आहेत ज्या माझ्यापर्यंत मी स्वतःमध्ये क्लिअर करत गेले. म्हणजे इतके इतके छोटे 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 इश्यू होते, इतके छोटे छोटे इश्यू होते की जे मी क्लिअर करत गेले. कारण इनर चाइल्ड जेवढं क्लिअर होत गेलं बाय डिफॉल्ट मी स्वतःला त्या ऑरिक लेवलवरती एक्सपांड करत गेले, ऍज अ विजनने एक्सपांड करत गेले. सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही मला असं सांगायचं की फक्त स्वतःवरती जेव्हा आपण काम करतोय ना, तेव्हा आजूबाजूची सगळी लोक ना तुम्हाला सुधारताना दिसतील. मग सांगा बेटर काय आहे, स्वतःवरती काम करणं की दुसऱ्यांवरती काम करणं? हा. बेटर आहे की नाही, की मी मला कुठेतरी त्यापेक्षा काहीतरी शिस्त लावायची तर शिस्त लावेन, किंवा मी माझ्यावरती काहीतरी काम करेल, मी स्वतःवरती जास्त बेटर मी माझं पॅम्परिंग करेल, मी माझा स्वतःचा सेल्फ इस्टीम जास्त वाढवेन, त्यामुळे माझी सेल्फ ग्रोथ होणार आहे, पण बाकीचे पण खुश. अचानक असं आईला काय झालंय की एकदम अशी शांतच झाली, बाकीचे पण सगळे खुश आहे ना. नवऱ्याला एकदम अचानक असं हे व्हायला, अच्छा काहीतरी बदल दिसत आहेत खरे. ओके. ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसे आपल्यामध्ये चेंजेस होत जातात ना तसे बाय डिफॉल्ट आजूबाजूची लोक शांत होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे आतमध्ये आहे, जे शिस्त आहे, जे नाही मिळालंय तेच तर बाहेर दिसणार आहे. सिंपल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला स्वतःलाच नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टी, तर माझ्या घरातील लोक माझ्यासाठी का करतील? सिंपल आहे. त्याच पद्धतीने जे काही मला नकोय किंवा जे काही मला हवंय त्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात गोष्टी घडणार आहेत आणि त्याच पद्धतीने घडणार आहेत. मग तुम्ही ठरवा तुमच्या लाईफमध्ये काय हवंय, काय नकोय.
त्या पद्धतीने आपल्या लाईफमध्ये त्या त्या गोष्टी घडणार आहेत. काय वाटतं? बरोबर. फायनान्शियली जर आपण ब्लॉक आहोत, कारण सगळ्यात मोठा सध्या जर लोकांचा असेल डेप्ट आहे, फायनान्शियल स्टकनेस आहे, एखाद्याचं जर समजा काय पैसे घेण्याचं म्हणजे एकाकडून पैसे घेतले तर त्याच्याकडून त्याचे फेडण्यासाठी दुसऱ्याकडून घेतले, याच पद्धतीने डेप्ट मध्ये ती व्यक्ती जाते जाते आणि जाते. हे असं का होतंय? कळलं का? कारण ती त्याची हळूहळू त्याने ते पैशांसाठी असलेली कुठे ना कुठे एक हे पॅटर्न बनलं, त्याचा प्रोग्राम बनवला, किंवा घरचा असा एखादा पॅटर्न असू शकतो. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. मनी जर ब्लॉक आहे याचा अर्थ मनी इज एनर्जी. तुमच्या एनर्जीला किती एक्सपांड करताय त्याच्यावरती डिपेंड आहे ना, की तुमची एनर्जी कशी एक्सपांड होते. बरोबर. किती तुम्ही एक्सपांड करताय तुमची एनर्जी त्याच्यावरती कम्प्लिटली डिपेंड आहे. आणि पैसा कसा आहे ना, लक्ष्मी कशी आहे, तुम्ही खर्च केलात तर तुमच्याकडे आणखी मल्टिप्लाय करून येईल. असं कोणी सांगा मला, एखादे तुम्ही पैसे खर्च करताय आणि तुम्ही त्याच्यानंतर सगळ्यात पहिला विचार काय येतो? फॉर एक्झाम्पल, सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा 1 तारीखला 1-2 तारीखला कोणाचा पेमेंट झाला, त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं काय दिसतं? किंवा मंथच्या एंडिंग मध्ये ऑलरेडी सगळी बिलं दिसायला लागतात. क्रेडिट कार्डची बिलं आहेत, गॅस भरायचा आहे, किराणा सामान भरायचं आहे, त्याच्यानंतर आणखी काय असतं, लाईटचं बिल भरायचं आहे, ठीक आहे, आणखी काय वॉट एव्हर जे काय असेल. बरोबर. तर जेव्हा हे एक्सपेन्सेस तुमच्या समोर येतात, दिस ऑल आर द नीड्स, तर तेव्हा सगळ्यात पहिला तुमच्या मनात काय विचार येतो जेव्हा एक्सपेन्सेस दिसतात तेव्हा? पगार यायच्या आधी असेल किंवा पगार आल्यानंतर असेल? एवढं सगळं पेमेंट केलं माझ्याकडे काय राहणार, हा. किंवा एवढी सगळी बिल्स पे करायची. ओके. बट समजा आता याच गोष्टीला आपण जर द वे ऑफ थिंकिंग चेंज केला, सगळ्यात पहिलं तर थँक्यू बोलायचं आहे, की ठीक आहे, थँक्यू की माझ्याकडे देवा, की या सगळ्या गोष्टी पे करण्यासाठी तुम्हाला म्हणजे ऑलरेडी पैसे ते देणार आहेस. ठीक आहे. आणि त्यानंतर सेकंड गोष्ट, जे काही हे खर्च आहेत, समजा फॉर एक्झाम्पल टोटल मिळून आपण असा विचार केला की 25 ते 30 हजार रुपये आपला हा खर्च आहे. ठीक आहे. हे जे काही मी करणार आहे पैसे, म्हणजे जे काही एक्सपेन्सेस पेड करणार आहे, ज्या काही गोष्टी जे नीडसाठी मी पेड करणार आहे, ते माझ्याकडे 10,000 मल्टिप्लाय करून जर माझ्याकडे आलेत, हा जर असा तुम्ही विचार केला तर किती छान. काय वाटतं? रोज जेव्हा मी माझ्या माइंडला या पद्धतीने इंटेन्शन देणार आहे, जो काही मी 1 रुपया खर्च केला तर माझे 10,000 येतील, जर या पद्धतीने रोज मी जर हे या पद्धतीचं स्वतःला मी सांगणं चालू केलं, तर तो एक दिवस नक्की येईल. पण कधी माहिती आहे? जेव्हा तुम्ही ट्रस्ट करा, जेव्हा तुम्ही ट्रस्ट केला. सकाळी सकाळी माझं आणि मिस्टरांचं बोलणं झालं, आता माझी अॅनिव्हर्सरी येते, तर म्हटलं का, आणि मोस्टली आमच्याकडे असं असतं की फ्रायडेला आम्ही अ, संतोषी मातेचं पहिल्यापासून सगळ्या गोष्टी केल्या जातात, त्याच्यामुळे आंबट वगैरे आम्ही खात नाही. तर बोलत चांगलं आहे ना, फ्रायडेला आलंय, खर्च नाही होणार. म्हटलं हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू नाहीच आहे. अॅनिव्हर्सरी या वर्षीची आत्ताच येणार आहे, त्याच्या पुढे पुढच्या वर्षी येईल ती पुढची येईल. बरोबर की नाही? आता जर मी एन्जॉयमेंट किंवा आता मला जे काही करायचं जर मी मिस केलं, ते परत माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. ऍग्री करता तुम्ही लोक? बरोबर आहे की नाही? बरोबर की नाही? हो. ती गोष्ट माझ्या लाईफमध्ये परत कधीच येणार नाही, कारण गेलेली वेळ ही आयुष्यात कधीच परत येत नाही. ठीक आहे. म्हटलं त्याच्यासाठी हे माझं मॅटरच नाही करत. ठीक आहे, की पैसे वाचतील किंवा बाकीच्या गोष्टी होतील किंवा खर्च कमी होईल. आत्ता जर एन्जॉय करायचं तर आत्ताच करायचंय, जे काय असेल. आपल्या असे काय फार खर्च आहेत किंवा बाकीच्या गोष्टी नाही आहेत. ठीक आहे. बट कारण तुम्ही जर या पद्धतीने विचार करायला चालू केला ना, तर बाय डिफॉल्ट तुमच्याकडे त्या गोष्टी यायला चालूच होणार. मी जे सांगते की मी माझ्यावरती काम केलं, तर ह्याच मी थिंकिंग प्रोसेसवरती माझं काम केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी माझ्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोनच चेंज केला. कुणी काही म्हटलं तरी, असं किती पैसे खर्च करतेस, मी नेहमी कोणाला पण हेच बोलते, मी तर चांदीचा सोन्याचा चमचा घेऊनच तोंडात पैदा झाले. सिंपल आहे. कारण मी माझी त्या पद्धतीची एनर्जीच मी बनवून टाकलेली आहे की आय एम अ व्हेरी अबंडंट प्रॉस्परस पर्सन. तुमच्यात लाईफमध्ये काय होतं ते तुम्ही बघा, ते मला माहिती नाही, पण देवाने मला खूप काही दिलेलं आहे, जे मी माझं लाईफ अगदी छान पद्धतीने जगू शकते. सिंपल. कारण जर द वे ऑफ थिंकिंग तुम्ही जर लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज केला ना, की बाय डिफॉल्ट बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ना त्या चेंज व्हायला चालू होतात. आत्ता माझ्याकडे 1 रुपया नाहीये,
ठीक आहे. जर असं वाटेल एखाद्याला की नाही काय म्हणजे मी जे बोलते ते कदाचित तुम्हाला अनरिअलिस्टिक वाटेल, करून बघायला काय हरकत आहे सांगा मला, नुकसान आहे का कुठे? नुकसान मी तुम्हाला असं तर नाही सांगितलं की तुम्ही खूप सारे पैसे खर्च करा किंवा बाकीच्या गोष्टी करा. रोज हातात 1 रुपया घेऊन त्याला इंटेन्शन देणं चालू करा की मला तुम्हाला जेवढे लाईफ मध्ये तुम्हाला पैसे हवेत हे एवढे 3 3 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आलेले आहे. पण समजा जर नाही आले, ओके, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी ज्या मेजरली इफेक्ट करतात. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, दॅट इज युअर ट्रस्ट फेथ. सेकंड गोष्ट युअर कर्म, की तुम्ही मागच्या जन्मामध्ये अशा काही कर्म केली होती का ज्याच्यामुळे तुमचं देणं लागते किंवा ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे पण थोडासा लेट होणार आहे. आणि जर तुम्ही एखादी विश क्रिएट केली आहे तर असं कधीच होणार नाही की युनिव्हर्स तुमची विश कम्प्लीट करत नाही. असं कधीच होत नाही. कदाचित एखादी गोष्ट 2 महिन्यात होईल, 2 दिवसात होईल, 5 महिन्यामध्ये होईल, एखाद्याला वर्ष लागेल, पण ती 100% क्रिएट होते आणि तुम्हाला 100% मिळते. पण तुमचा ट्रस्ट फेथ असलाच पाहिजे. जेव्हा मला कोणी विचारतं की एखादी गोष्ट कधीपर्यंत होईल, म्हटलं जेव्हा तुमचा ट्रस्ट फेथ असेल ना तेव्हा ती लवकरात लवकर होईल. हा एवढ्या एवढ्या टाइम पिरियड दिसतोय, पण जर तुम्ही ट्रस्ट फेथ आणि पूर्णपणे तुमचं जर तिथे सगळी एनर्जी तिकडे प्रॉपर वेने लावताय तर बाय डिफॉल्ट तू होईल. माझ्याकडे एक मध्ये केस आली होती, काहीतरी कशामध्ये तरी त्यांनी पैसे शेअर्स मध्ये की काहीतरी कुठेतरी हे झाले होते, पण थ्रू ब्रोकर की कुणाच्या थ्रू जे असतात मध्ये मधले मिडल लोक असतात त्याच्यामध्ये हे केले होते आणि ऑलमोस्ट तिथे 4 ते 5 लाख रुपये गेले होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. एंजल कार्ड्स वगैरे बघितलं, बाकीच्या गोष्टी केल्या, तर त्याच्यामध्ये दाखवत होतं की जर तुमचा फेथ असेल मिळतील, पण तुमचा फेथ असेल तर ट्रस्ट असेल तर तिला 70% तिची अमाऊंट रिटर्न बॅक मिळाली. अगदीच नाही मिळण्यापेक्षा 70% इज ऑलवेज बेटर की नाही? सिंपल आहे. बरोबर. फेथ ठेवा, ट्रस्ट ठेवा आणि या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जे आपण आतापर्यंत जे काही फेस केलंय, ज्या ज्या गोष्टी काहीतरी लाईफमध्ये झाल्या आहेत त्यांना आता ते किती आपण धरून पकडून राहणार आहोत, कारण ते लाईफमध्ये ब्लॉक क्रिएट करतायत. बरोबर. म्हणजे माझ्या बाबतीत इतक्या साऱ्या गोष्टी म्हणजे मी का सांगू शकते माहिती आहे, कारण मी जेव्हा फर्स्ट टाइम मी कुठेतरी इंटरव्ह्यू, मी जेव्हा 12वी झाल्यानंतर माझ्या बाबांनी सांगितलं की नाही आता तुम्हाला जे काय करायचं तुमचं स्वतःच करायचं. जेव्हा मी इंटरव्ह्यूला जायचो मी अशी कडकी दुडकी अशी काही म्हणजे हे नाही तर तसा म्हणजे खूप अशी हे होते, तर त्याच्यामुळे म्हणजे असं काही तेवढं आपल्याला माहिती पण नाही की कशा पद्धतीने राहायचं असतं, काय करायचं असतं, तर कुठे असं इतकं हे करणारे नव्हतं. तर मी एका इंटरव्ह्यूला गेलेले आणि तिथे काहीतरी शॉप होतं, मोठं शॉप होतं कपड्यांचं. आणि तिथे मी इंटरव्ह्यू आतमध्ये जाऊन वगैरे आले, त्याच्यानंतर 2 3 तिकडे त्या याच्यावरती काउंटरवरती लोक होती, खूप मोठं शॉप होतं. तर तिथे ही करणार आणि ते शब्द असे कानात जाऊन असं ठप्प माझ्या असे हे झालेले की त्याच्यानंतर मला कुठे असं कुठल्या मोठ्या दुकानात जायचं किंवा बाकीच्या हे करायचं म्हणजे माझी हिंमतच नाही व्हायची. म्हणजे इतक्या लेवलवरती आज मला काही फरक नाही पडत या सगळ्या गोष्टींचा. कळलं का? पण या गोष्टी किती मॅटर करतात, कारण मी हे सगळे लाईव्ह एक्सपिरियन्स घेतले आहेत म्हणून मी सांगू शकते की कशा पद्धतीने ते माझ्या लाईफ वरती अफेक्ट झाले होते आणि मी त्याच्यामधून कसं बाहेर पडले. ठीक आहे. ह्या छोट्या 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 गोष्टी खूप मॅटर करतात आणि आय एम अ व्हेरी ऑडिटरी पर्सन. म्हणजे माझा ऑलमोस्ट 49% मी ऑडिटरी आहे. त्याच्यामुळे जर मी एखादी गोष्ट ऐकली तर लगेच माझ्या डोक्यात ती ठाप होते आणि म्हणजे ती पटकन मला कनेक्ट होते. असं आहे. म्हणजे चांगलं बोलू दे कोणी वाईट बोलू दे ते माझ्यासाठी नाही, पण म्हणजे आता मला नाही फरक पडत. बट जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या मग ते जे काय सगळं होत होतं ते फक्त आतमध्ये राहायचं, कोणाशी एक्सप्रेस करायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. त्यामुळे ते सगळं आतमध्ये आतमध्ये आतमध्येच फक्त साचत राहिलं. जेव्हा मी हे सगळं रेकी आणि बाकीच्या गोष्टी शिकले, आता ह्या पूर्ण याच्यामध्ये मला 10 वर्ष झाली. काही लोक नवीन आहेत तर सांगते, माझा मास्टर डिप्लोमा इन हिलिंग झालेला आहे, मी रेकी ग्रेट ग्रँड मास्टर आहे, म्हणजे 6 लेवल पर्यंत माझी रेकी झालेली आहे. त्यानंतर बरं जवळजवळ माझ्या 90 मोडॅलिटीज ऑलमोस्ट मी शिकलेली आहे. ओके, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टी करण्यामागचं रिझन तेवढंच होतं, दॅट इज द क्युरिओसिटी. पुढे जाऊन मी टीचर होणार आहे, मी ट्रेनर होणार आहे किंवा मी काउन्सलर होणार आहे, दॅट इज नॉट माय विजन. ओके. बट ऑलरेडी जे डिसाइडेड आहे ते तुमच्या लाईफमध्ये
या पद्धतीने येतं. जितकं आज मी तुम्हाला कॉन्फिडेंटली किंवा 100% ठोकपणे ज्या गोष्टी सांगू शकते, साधं मला बोलताही नाही यायचं. बोलताही नाही यायचं म्हणजे बोलते तर मी पहिल्यापासूनच खूप ओके. बट जे आहे म्हणजे मला काहीतरी एखादी गोष्ट राईट टाइमला एखाद्या बरोबर ती राईट वे मध्ये जर एखाद्या व्यक्तीबरोबर ती पोहोचवायची आहे, ते मला कधी माहिती नाही. अरे मला हे दुखतंय हे सांगण्याची सुद्धा मी माझ्या आई बाबांना कधी तसदी नाही घेतली ना. आफ्टर मॅरेज माझ्या नवऱ्याला कुठल्या गोष्टी कन्सर्न करता यायच्या. तर या गोष्टी म्हणजे तुम्ही विचार करा की मला स्वतःवरती किती काम करायला लागलं असेल. ओके, आणि किती लेवलवरती जाऊन मला काम करायला लागलं असेल. ठीक आहे. तर मला तेच म्हणायचं आहे, कुठलीही गोष्ट अशी स्टॉप नका करू लाईफमध्ये. एखादी गोष्ट होत नाहीये, ठीक आहे, तर इथे आपण अडकलोय, तर त्याच्यासाठी देर इज अ सो मेनी वेज की त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येतं. आणि हे सगळं चाइल्डहुडलाच इम्पॅक्टफुल असतं. ठीक आहे, की जे आपल्या लाईफमध्ये सगळ्यात मोठा मेजर रोल प्ले करत असतं. आता आईच्या गर्भामध्ये असताना जेव्हा आपण असतो त्याला बेबी इन द वूम म्हणतात, बरोबर. त्या बेबी इन द वूम मध्ये असताना तुम्ही काय गोष्टी फेस केल्या, आजूबाजूचं वातावरण कसं होतं, त्या आईने काय फेस केलंय, आईला काय ट्रीटमेंट दिली गेली आहे, फॅमिली कशी होती, हॅपी होती की कसं होतं. ठीक आहे. एव्हरीवन इज क्युरियस की मुलगा होणार की मुलगी होणार. पण आईच्या बाबांच्या डोक्यामध्ये असेल की नाही मला मुलगाच पाहिजे, किंवा एखाद्याला असं वाटत असेल की मुलगीच पाहिजे. पण जे आई बाबा विचार करतायत ना, त्याच गोष्टी त्या बाळामध्ये तुम्हाला आल्यानंतर दिसते. जर समजा एखाद्याला म्हणजे वूम मध्ये मुलगा आहे आणि त्यांना मुलगी हवी आहे, मुलगी हवी आहे, ऑलमोस्ट अर्ध्याहून जास्त गुण त्या बाळामध्ये मुलीचे आलेले असतात. कळलं का? हे बाय डिफॉल्ट होतं, कारण हे कनेक्शन आहे. आणि वी आर अ ह्युमन बिईंग, सिंपल भाषेत सांगते, वी आर अ ह्युमन बिईंग. आपलं जे काही सगळं चाललेलं असतं ते फिलिंग्स इमोशन्स वरती चाललेलं असतं राज्य, बरोबर. सिंपल. जे काही एव्हरीथिंग जे काही चाललंय ते फिलिंग्स आणि इमोशन्स. मग फिलिंग्स आणि इमोशन्स कुठे असतात? आपल्या हार्ट चक्रामध्ये, बरोबर. मिडल ऑफ द चेस्ट आपला हार्ट चक्र असतं. तर सगळा जो काही सगळा कारभार असतो तो इकडे जाऊन फिक्स झालेला असतो. मग ते जेवढा ब्लॉक होत जाणार, ते जेवढ्या ज्या पद्धतीने त्याचं साईज हे होत जाणार, ठीक आहे. पेनची, अनफॉरगिव्हनेसची, गिल्टची, शेम असेल किंवा कुणी बाकी कुणी आपल्या बरोबर काही अननिडेड इव्हेंट झालेले असतील, तो सगळा जो काही साचा आहे तो कुठे राहिलाय? इथे राहिलाय. ओके. आणि त्यामुळे काय होत आहे, सगळं जे लाईफ वरती ज्या काही गोष्टी अफेक्ट करतायत त्या त्याच्यामुळे करतायत. जे काही आपण रिलेशनशिप मध्ये इश्यूज असू देत, मग आपल्या करिअरमध्ये इश्यूज असू देत, ठीक आहे, व्हॉट एव्हर जे काय असेल ते तुम्हाला सगळं मिळणार. समजा पहिल्या जॉबमध्ये तुम्ही गेलात आणि एखाद्या बॉस बरोबर किंवा एखाद्या कलिग बरोबर जर तुमचं भांडण झालेलं असेल किंवा काही तिथे तुम्ही जर नको त्या गोष्टी फेस केलेल्या असतील, सेम तुम्हाला तेच जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट क्लिअर करत नाही, तेच रिपीटेडली पॅटर्न करणारे, तुम्ही कितीही जॉब चेंज करा पण तुम्हाला ते सतत ते अनुभव येणारच. कारण तुम्ही आतमधून ती गोष्ट क्लिअर केली नाही, मनातून ती गोष्ट गेली नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? बघूया आता काय करावं लागेल. ओके. बाय डिफॉल्ट होतात रिलेशनशिप मध्ये. लहानपणापासून तुम्ही बघताय, एक नवरा बायको सतत भांडतच असतात. लग्नाच्या भानगडीतच पडणार नाही तुम्ही, जाऊ दे मला लग्नच नाही करायचं. सिंपल आहे. मला भांडायचं पण नाही आणि मला पार्टनर पण नको. काय नेहमी भांडतच तर असतात. ते बोलतात ना, शादी का लड्डू जो खाए वो भी पछता है, नो खाए न खाए वो भी पछता है. सिंपल आहे. ओके. असं आहे सगळं. ठीक आहे. त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ज्या ह्या पूर्ण आपल्या माइंड वरती आणि आपल्या हार्ट वरती अफेक्ट करतात. ठीक आहे. जसं तर डॉक्टरचं जे एक्झाम्पल सांगितलं, आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण जोपर्यंत जो 10% वाला भाग आहे, जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तो फॉलो करत नाहीये, तर तुम्ही कधीही बरे नाही होणार. ओके. कधीही बरे नाही होणार. सिंपल आहे. ठीक आहे. ओके. जसं तुम्ही आता विचारलंय की बघूया आता काय आहेत, कशा पद्धतीने गोष्टी आहेत ज्या आपल्या लाईफवरती आणखीन इम्पॅक्ट करतात. ओके. सोशल एन्झायटी असते. ठीक आहे. आपण स्वतःमध्ये एक बाउंड्रीज मध्ये हळूहळू आपल्याला हे करायला लागतो. ठीक आहे. बऱ्याच लोकांना रिलेशनशिप मध्ये जे इश्यूज असतात, इंटिमेसीचे इश्यूज यायला चालू होतात. कळलं का? क्रोनिक पेन आहेत, स्लीप ऑर्डर्स होतात. ठीक आहे. डायजेस्टिव्ह इश्यूज होतात. जे काय होत आहे लाईफ मध्ये डायजेस्टच होत नाही. लो सेल्फ इस्टीम क्रिएट होतं, एन्झायटी स्ट्रेस क्रिएट होतं, अनहेल्दी रिलेशनशिप्स. ठीक आहे. सतत आर्ग्यू करत राहणं, निग्लेक्ट करणं, स्वतःला निग्लेक्ट करणं,
कोडिपेंडन्सी होते बऱ्याच वेळेला, दुसऱ्यावरती सतत डिपेंड राहणं आपलं, अडिक्टिव्ह बिहेवियर चालू होतात. कारण आपण इथे काय करतोय, सतत आपण कुठे नाही कुठे काय होतंय, जर आपल्याला प्रेम नाही मिळालं तर बाहेर आहेत, मग सिगरेट आहे, मग आणखी काही आहे, काही मित्रांच्या संगतीने अफेक्ट होतात, पण काही जे असतात काय आहे, जे प्रेम मिळालं नाही त्याच्यासाठी स्वतःलाच दाबून ठेवणं, सेल्फ सबटाईज करणं, सतत परफेक्शनच्या मागे लागणं. ठीक आहे, की ही गोष्ट अशी परफेक्टच झाली पाहिजे. स्वतः पण स्वतःसाठी हार्मफुल गोष्टी क्रिएट करून घेणार आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा असं आहे. स्लीप डिस्टर्बन्स असणार, इटिंग डिसऑर्डर्स, कधीही खायचं काहीही खायचं, या सगळ्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण स्वतःपासूनच डिस्कनेक्ट होतो. डिस्कनेक्ट का होतो? कारण आपल्याला असं असतं की नाही, मला जे काय आतमध्ये होतंय ते जाणून पण घ्यायचं नाही, आणि मला जर मी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला किंवा ती एखादी मेमरी रिकॉलिंग झाली तर मला त्याचा खूप त्रास होऊ शकतो. असं स्वतःवरती ट्रस्ट कमी असणं, कुठेतरी आपण असं वाटतं की ते स्टक झालोय लाईफमध्ये. ओके, असं आहे. फिजिकल इमोशनल निग्लेक्ट, जसं सांगितलं की बाउंड्रीज, एक स्वतःचा एक कम्फर्ट झोन आपण क्रिएट करतो, याच्या मागे जायचंच नाही, नाहीतर मला लोक नजर लावतात, नाहीतर मला असं करतात, मग सतत मला कॉम्प्रोमाइजच करायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी खूप होतात. त्याच्यानंतर जसं मी आधीच सांगितलं की पॅरेंटचं अडिक्शन असेल, पॅरेंटलची मेंटल हेल्थ कशी आहे, इमोशनल सपोर्ट कसा आहे, इट्स ऑलवेज मॅटर टू किड्स. त्याच्यानंतर सिबलिंग्स बरोबर आपण कसे वागलोय, आपण स्वतः कशा पद्धतीने आपण हे करतोय, ते खूप मॅटर करतं. बऱ्याच वेळेला अनरिअलिस्टिक इमोशन एक्सपेक्टेशन्स आपण क्रिएट करतो. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की 10 ते 14 मध्ये जर आपला त्या पद्धतीने हे झालं तर प्रेझेंटेशन द्यायचं किंवा स्वतःला रिप्रेझेंट कसं करायचं, या गोष्टी बऱ्याच पद्धतीने तिकडे कॉन्फिडन्स लो असतो. ओके, कारण आपल्याला स्वतःला रिप्रेझेंट कसं करायचं हे आपल्याला काय गेलं नाही, शिकवलं गेलं नाहीये. किंवा आपण एखाद्या वेळी असं कोणीतरी हसलंय, स्टेजवरती गेलात, तुम्ही काहीतरी विसरलात, किंवा स्कूलमध्ये बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी याच्यासाठी कारणीभूत असतात. सोशल एक्सपेक्टेशन्स आहेत, असं काही कल्चरल ट्रॉमा वगैरे बसतात, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अफेक्ट करतात. आता जेव्हा आपण समजा आपण जे बघतोय ते सगळं अनहिल्ड आहे, तेव्हा आपल्यावर इम्पॅक्ट होत आहे. पण समजा राईट वे मध्ये जर आपण आपल्या ज्या लाईफमध्ये समजा आपल्याला इनर चाइल्डला आपण हील केलं, त्याला एक वे दिला, कारण आता काय करायचंय, प्रत्येक बाळाचं जे आतमधल्या असलेल्या रिपॅरेंटिंग करायचं. काय करायचं आपल्याला, आता त्याचे पॅरेंट्स कोण आहेत रिपॅरेंटिंग करणारे, जे आपल्या आतमध्ये जे बाळ आहे त्याचं पॅरेंटिंग करणारे पॅरेंट्स कोण आहेत, आता रिपॅरेंटिंग करायचं ना त्यांचं. आपणच स्वतःच करणं. येस, आपण आता स्वतःच आहोत त्याचे पॅरेंट्स, मग त्या पॅरेंट्सना आता एक कुठेतरी ऍक्शन घ्यावी लागेल, टेक घ्यायला लागेल, की कशा पद्धतीने काय काय गोष्टी आहेत ज्या आतमध्ये आहेत, म्हणजे माझी काय नीड आहे, ते समजून घेणं, एक बाळाचं म्हणणं बसून समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, की कशा पद्धतीने काय त्याचं म्हणणं आहे, काय होतंय, मला अशी कुठली गोष्ट आहे, मी काय लाईफमध्ये कुठल्या पद्धतीचं स्ट्रगल फेस करताय, रिलेशनशिप मध्ये आहे का, करिअर मध्ये आहे का, किंवा कुठे आहे, आणि त्याचा माझ्यावरती काय परिणाम होतोय. ओके, आणि माझ्या लाईफमध्ये मी कुठे स्वतःला एक बाउंड्रीज सेट केल्या आहेत का, किंवा आणखी काय आहे, मला लोकांशी बोलायलाच आवडत नाहीत का, किंवा सतत मला एक कुठेतरी फिअर असतं, एन्झायटी आहे, जसं आपण स्लीप ऑर्डर्स बघितल्या, इमोशनल इटिंग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत का माझ्या लाईफमध्ये. मग माझं आतमधलं जे बाळ आहे काय म्हणण्याचा प्रयत्न करतंय, आणि मला काय जाणून घेण्याची गरज आहे. ओके, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तेव्हा ते बाळ कुठेतरी आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करेल, स्वतःला फ्लरिश करेल. ओके, त्याला एक वे द्यायचा आहे, त्याला एक कम्युनिकेशन द्यायचं आहे. आता ते सगळं कसं करायचं, ठीक आहे, कारण ते झाल्यानंतर आपल्या लाईफमध्ये काय होणार, काय होईल आपल्या लाईफमध्ये सांगा मला. जर आपण या सगळ्या गोष्टी त्याला हील करतोय तर काय पद्धतीने आपल्या लाईफमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, विचार करा. काय होईल आपल्या बरोबर, कोण सांगताय. माझ्या ज्या आपल्या नीड्स आहेत त्या, हा, सॉरी, बोला कविता. माझ्या नीड्स मीच आयडेंटिफाय करून मी त्याच्याप्रमाणे ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करेन. लाईक इफ आय एम लॅकिंग इन सम एरिया, आय स्टार्ट वर्किंग ऑन इट. जसं तुम्ही म्हणताय की जशी आपली मनी एनर्जी आपण स्वतःच तयार केली आहे की हे पैसे मी या या गोष्टीसाठी
हम्म. सेव्ह करतेय, तर त्याच्याऐवजी इफ यू विल थिंक की नाही, मी आज 1 रुपया ठेवलाय तर उद्या त्याचे 10 लाख होतील. म्हणजे असं आपलं स्वतःच थिंकिंग आपण चेंज करायला लागू, जेव्हा आपल्याला कळेल की आपण कुठे बरोबर. करेक्ट आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं आपण जे आपले फिअर्स आहेत ते आपण ओव्हरकम करणार आहोत. ठीक आहे. ऑल लिमिटेशन्स आपण ब्रेक करणार आहोत. आपल्या माइंडला सक्सेससाठी आपण तयार करू शकतो. ठीक आहे. अनशेकेबल कॉन्फिडन्स आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यासाठी फक्त रोज 15 मिनिटं तुम्हाला द्यायचे आहेत, दॅट्स इट. ओके. असं पण नाही की तुम्हाला खूप काही हे करायचं. ओके. सांगा मला आता कोण कोण रेडी आहे या सगळ्या गोष्टींसाठी, की येस, की मला आवडेल, की मला माझ्यावरती काम करायला, मला माझं स्वतःचं रिपॅरेंटिंग करायला, किंवा माझ्या मधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातून मला बाहेर पडण्यासाठी मला कोणीतरी असं हवंय. आणि प्रत्येक बघा कसं असतं माहितीये का, सगळ्या गोष्टी आपण स्वतः नाही करू शकत. आता जसं मी सांगितलं की मी माझ्यावरती काम केलं, येस, त्या त्या पद्धतीचे मेंटॉर म्हणा, त्या त्या पद्धतीचे जे माझ्या लाईफमध्ये गुरु आले, ते त्या त्या पद्धतीचे आले, त्यांनी त्यांनी मला हेल्प केली. ओके. पण समोरच्याने सांगितलं, पण मी माझी जास्त हे असल्यामुळे, ठीक आहे, सेल्फ मी मोटिवेटेड असल्यामुळे, किंवा मला स्वतःमधून आतमधून वाटत असल्यामुळे मी जे काही शिकले ते पटापट पटापट स्वतःवरती अप्लाय केलं. ठीक आहे. असं आहे. तर जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये त्या गोष्टी अप्लाय करत नाहीये, जे काही सांगितले आहे, आणि सांगण्यासाठी देर इज अ कोणी नाही कोणी पाहिजे. प्रत्येक जण स्वतः प्रत्येक गोष्ट करू शकत नाही. आता जो काही शाळेत अभ्यास शिकवला जातोय त्याचा होमवर्क कोण घेतं? आई पेरेंट्स. घेते. आई घेते किंवा आपण स्वतः करतो, बरोबर की नाही? बरोबर. मग तरीही आई स्कूलमध्ये का पाठवते, किंवा पालक स्कूलमध्ये का पाठवतात? म्हणजे कुठेतरी जाण्याची, काहीतरी शिकण्यासाठी कुठेतरी बाहेर पण जावं लागतं किंवा काहीतरी करावं लागतं की नाही? बरोबर. मग त्यासाठी लाईफमध्ये कोणीतरी टीचर असणं किंवा लाईफमध्ये कोणतरी हँड होल्डर असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. काय वाटतंय? बरोबर. मग कुणाला असं वाटतंय की येस, की आम्हाला हवंय आमच्या लाईफमध्ये हँड होल्डर, की आम्हाला या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पडायला कोणीतरी वे दाखवणारा, राईट वे दाखवणारा कोणीतरी हवंय? असं कुणाला वाटतंय? सांग. मला बाकी कुणाला नकोय? बोला लवकर. चलो ठीक आहे, नो इश्यूज. येस. तर सगळ्यात पहिलं काय होणार आहे, काय पद्धतीचे बेनिफिट्स होणार आहे तिथे? पहिलं इमोशनल हिलिंग जे आहे ते आपलं या पद्धतीने. सेल्फ कम्पॅशन आहे. इन्क्रीज सेल्फ अवेअरनेस, इम्प्रूव्ह युअर रिलेशनशिप. ओके. आता काय आहे, कशा पद्धतीने, एक मी प्रोग्राम तयार केलेला आहे 3 महिन्याचा. ठीक आहे. इनर चाइल्ड हिलिंगचा. त्याच्यामध्ये आता काय काय होणार आहे ते सगळ्यात पहिलं मी सांगते. सगळ्यात पहिलं त्याचे फायदे काय आहेत ते सांगते, त्याच्यानंतर काय होणार आहे ते सांगते. ठीक आहे. त्यात काय होणार, 90 डेजचा काय आहे, 3 मंथचा इनर चाइल्ड हिलिंगचा प्रोग्राम आहे. तुमचं जर रिलीज इमोशनल बॅगेज, इमोशनल हिलिंग वरती कसा हे होणार आहे, रिड्यूस एन्झायटी अँड डिप्रेशन, इम्प्रूव्ह इमोशनल रेग्युलेशन. ठीक आहे. रिलेशनशिप मध्ये कशा पद्धतीने तुम्हाला हेल्प करेल, इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल. कारण सगळ्यात महत्वाचा जो रिलेशनशिप मध्ये पार्ट आहे दॅट इज द कम्युनिकेशन. ठीक आहे. तुम्ही कशा पद्धतीने तुमची एखाद्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवताय. सेट हेल्दी बाउंड्रीज, अट्रॅक्ट पॉझिटिव्ह रिलेशनशिप. आता फक्त नवरा बायकोच फक्त रिलेशनशिप असतं का? नाही. बॉस बरोबर असेल, कलिग्स बरोबर असेल, एम्प्लॉईज बरोबर असेल, फ्रेंड्स बरोबर असेल, आपल्या फॅमिली बरोबर असेल, आपल्या मुलांबरोबर असेल, हे सगळे रिलेशनशिप इथे मॅटर करतात. जेव्हा तुमचं इनर चाइल्ड हिल होत आहे ना, तेव्हा बाय डिफॉल्ट, किंवा तुमचं हिलिंग होत आहे तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्ही ती पॉझिटिव्ह लोक तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करायला चालू करता. ओके. स्पिरिच्युअल ग्रोथ कशी तुमची होणार आहे, कनेक्ट विथ युअर इनर विस्डम. आता जसं थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला काही गोष्टी हे केल्या, की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इनर विस्डमशी कनेक्ट होऊ शकता. तुम्ही त्याचे इव्हेंट्स शोधू शकता. ओके. तुमचा सेल्फ ट्रस्ट वाढेल. स्पिरिच्युअल अवेकनिंग. स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणजे काय आहे, की ज्या काही गोष्टी आतमध्ये आहेत त्या सगळ्या हळूहळू तुमचे जे काही चांगले पॉइंट्स आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत बाय डिफॉल्ट तुमच्यापर्यंत येणार. जे तुमचं सोल लेवलवरती सबकॉन्शियस माइंडच्या मेमरीज आहेत त्या काय आहेत इथे, एखाद्याचा पाथ इथे ऑलरेडी डिसाइडेडच आहे. ठीक आहे, की काहीतरी बनायचं आहे. त्या बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली ना त्याचे जे काही तुमचं ऑलरेडी आधीचं नॉलेज आहे ते बाय डिफॉल्ट तुमच्यापर्यंत यायला पोचायला इझिएस्ट वे मध्ये तुम्हाला काय होईल, तिथे कनेक्ट व्हायला चालू.
ओके. फिजिकल हेल्थ मध्ये कसे तुमच्या इम्प्लिमेंट्स होतील? रिड्यूस स्ट्रेस अँड टेन्शन, इम्प्रूव्ह स्लीप, बूस्ट इम्युन सिस्टम. आता सध्या जे आहे काय होत आहे, सतत आपल्याला कुठे ना कुठे इम्युन सिस्टमचे इश्यूज येत असतात. बरोबर, डायजेशन इश्यूज आहेत, याचे आहेत, त्याचे आहेत. ओके. तर हा काय होतोय इथे कुठे ना कुठे आपल्यावरती परिणाम होतो. ऍडिशनल बेनिफिट्स काय होणार आहेत? इन्क्रीज क्रिएटिव्हिटी, जे काय तुम्ही तुमचं काम करता त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी. फोकस, इम्प्रूव्ह युअर फोकस अँड प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे कामाची तुमची जी करण्याची जी एक आज तुम्ही 6 तास काम करताय, तुम्ही जरी 10 तास जर तुम्ही काम करताय तरी तुम्हाला नाही वाटणार की मी थकलेला आहोत. ठीक आहे. तर तुम्ही तुमचा डे जो आहे तो बेटर लेवलवरती एन्जॉय करू शकाल. कारण नको असलेल्या गोष्टी जेव्हा लाईफ मधून जात आहेत तेव्हा बाय डिफॉल्ट इथे काय होत आहे, तुमच्यासाठी बेटर गोष्टी क्रिएट करायला तुम्ही जागा निर्माण करताय. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण मेडिटेशन करतोय किंवा आपण युट्यूबचे मेडिटेशन बघतो, बाकीच्या गोष्टी बघतो किंवा एखादी गोष्ट रिलीज करतो, पण त्या रिलीज केलेल्या गोष्टीला जी काही एम्प्टी स्पेस झाली आहे त्याला फुलफिल कसं करायचं हे तर आपल्याला कोणी सांगत नाहीये ना. सांगताय का? बरोबर आहे की नाही? तुम्ही मेडिटेशन ऐकताय, बाकीच्या गोष्टी करताय, पण त्या गोष्टीला फुलफिल पॉझिटिव्ह वे मध्ये कसं फुलफिल करायचं? जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की पैसे ठेवायचे आहेत, गरजेसाठी नाही ठेवायचे आहेत, तर मी त्याला इंटेन्शन काय द्यायचंय? बरोबर की नाही? जर मी गरजेसाठी नाही ठेवले तर मी कशासाठी ठेवले? हे इंटेन्शन, राईट इंटेन्शन देणं किंवा राईट वे मध्ये तिथे त्याला त्या पर्पज देणं, दॅट इज ऑल्सो मोर इम्पॉर्टंट ना. मी अनफॉर्गिव्हनेसची फॉरगिव्हनेस मी क्लिअर केला किंवा मला एखाद्याबद्दल जे काही वाईट हे फिलिंग्स होत्या, इमोशन्स होत्या, मी क्लिअर केल्या. पण त्याची जागा मला कुणाला द्यायची आहे? आता तिथे बसवायचं कुणाला आहे? कुठल्या इमोशनला बसवायचं आहे? हे कोणाचं काम आहे हे आपल्याला शिकणं किंवा माझ्याकडून ते जाणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर ते बेटर लेवलवरती वर्कआउट गोष्ट होऊ शकते. ओके. असं आहे. त्याच्यानंतर ग्रेटर सेन्स ऑफ पर्पज, जो काही तुमचा लाईफचा पर्पज आहे तो काय होणार आहे ते तुम्हाला क्लिअर करायला मदत करेल. ओके. आता तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये या 3 महिन्याच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही काय लर्न करणार आहात? सगळ्यात महत्वाची गोष्ट, 3 महिने तुम्हाला माझ्याकडून म्हणजे 90 डेज माझ्याकडून एव्हरी डे तुम्हाला रिमोट हिलिंग जाणार आहे इंटेन्शनली फॉर युअर हेल्थ, वेल्थ, करिअर अँड रिलेशनशिप अँड व्हॉट एव्हर द ऍडिशनल पॉइंट्स मला ज्या ज्या व्यक्तीचे दिसतील. ओके. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी 90 डेज माझ्याकडून हिलिंग दिली जाणार आहे. विचार करा, जेव्हा तुम्हाला इंटेन्शनली कोणीतरी रोज तुम्हाला हिलिंग पास ऑन करत आहे. व्हॉट इज हिलिंग? जर कुणाला माहिती नसेल, दॅट इज द पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. जेव्हा मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला जी एनर्जी फील होते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे रोज काय केली जाते? एनर्जी पास ऑन केली जाते. ओके. ओके. ते मिळणार आहे. त्याच्यानंतर काय आहे? तुम्हाला वीकली एक सेशन असेल, असे 12 लाईव्ह सेशन्स असतील. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला नेहमी काहीतरी टास्क दिला जाईल तुमच्यावरती काम करण्यासाठी. डॉक्टर, नाव आय एम अ डॉक्टर. ठीक आहे. तर डॉक्टरचं काम काय आहे? बाकीच्या मी हिलिंग देते आहे, मी बाकीच्या गोष्टी करते आहे, मी तुम्हाला काही गोष्टी सांगते आहे. अप्लाय करायचं काम तुमचं. या लाईव्ह सेशन्स मध्ये काही गोष्टी मी करून घेईन आणि काही गोष्टी तुम्हाला करायला देईन. ओके. हे सेशन सकाळी संडेला 7:30ला असेल. आता 7:30लाच का? अरे यार, पूर्ण वीक भर आम्ही काम करतो, झोपायचं असतं. स्पेशली जेव्हा सकाळी आपण लवकर उठतोय, संडेचं उठतोय, तेव्हा एकतर नो वन इज डिस्टर्ब. एक तर आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट. बरोबर. त्यानंतर आपला आपला एक वेळ असतो आणि हा वेळ जर 3 महिने मी माझ्यावरती काम करते आणि माझ्यासाठी जर मी हा वेळेचा सदुपयोग करते, त्याच्यापेक्षा बेस्ट गोष्ट तर माझ्या लाईफमध्ये असू शकत नाही असं मला वाटतं. ओके. आणि त्याच्यानंतर कसं होतं, संडेचे काही प्रोग्राम्स असतात, बाहेर जायचंय, कुठे जायचंय, काय करायचंय, तर इट्स ऑलवेज बेटर की मध्ये काहीतरी घेण्यापेक्षा बाकीचे ते वर्किंग डेज असतात. बरोबर. त्यामुळे हा 7:30चा टायमिंग जो आहे तो म्हणजे आतापर्यंत जे काही सेशन चालत आले ते याच पद्धतीने चालत आले. पण हा इनर चाइल्डचा जो आहे हा सगळ्यात मोठा प्रोग्राम आहे जो 3 महिन्यासाठी हे केला गेलाय आणि हा खूप बेस्टेस्ट लेवलवरती क्रिएट केला गेलाय. ओके. येस. त्याच्यानंतर जे आहे बेबी इन द वूम हिलिंग, जे मी सांगितलं की 0 to नाही सॉरी, म्हणजे हा 9 महिन्यामध्ये बेबी इन द वूम म्हणजे जे आईच्या गर्भात असताना तुम्ही असे काही प्रोग्राम पिक केले आहेत का किंवा बाकीच्या गोष्टी केल्या आहेत का, तर त्या हील करण्यासाठी तुमचे जे काही पॅटर्न्स असतील, निगेटिव्ह गोष्टी जर तुम्ही पिक केल्या असतील किंवा त्याच्यामुळे तुमच्या लाईफवरती जर काही अफेक्ट होत असेल, ओके, तर
ते क्लिअर करण्यासाठी हे हिलिंग असेल. जर आता मी ते 10,000 लिहिले आहेत, जर तुम्ही असा विचार करताय की चला मला हे सेशन अटेंड करायचं नाही आणि मला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून गेल्या, 25,000 स्वतःकडे ठेवायचंय आणि त्याच्यानंतर माझ्याकडे यायचं, कारण दिस ऑल आर द व्हेरी बिग हिलिंग्स. त्याच्यानंतरचं आहे इनर चाइल्ड ट्रॉमा. 0 to 12 मध्ये ज्या काही तुमच्या लाईफमध्ये गोष्टी झालेल्या असतील, असे काही ट्रॉमा बसलेले असतील, याच्यासाठी एक तुम्हाला फॉर्म दिला जाईल. काही गोष्टी ज्या आहेत मी तुमच्याकडून पहिल्या त्या फॉर्म मध्ये भरून घेणार, त्यानंतर त्या पद्धतीचं हे हिलिंग केलं जाणार. ठीक आहे, हे असेल. ओके. त्याच्यानंतर आता हे झालं. बोनस काय काय आहे. 3 अबंडन्स चेक रायटिंगचे सेशन जे आहे तुम्हाला फ्री असतील. आता अबंडन्स चेक रायटिंग काय असतं ते तुम्हाला सांगते. अमावास्या झाल्यानंतर विदिन 24 hours मध्ये आपण एक इंटेन्शन वाला हे करतो, सेशन घेतो, जे मी लाईव्ह सेशन घेते नेहमी मोस्टली. तरी त्याच्यामध्ये असं, जसं आता माझं हे चेकबुक आहे, त्या चेकबुक मध्ये आपण तुमचं जे चेकबुक असेल किंवा एक हे करते, त्याच्यामध्ये आपण काही कोर्स देतो किंवा बाकीच्या गोष्टी करतो. प्रेयर्स असतात, अफर्मेशन्स असतात. त्या पद्धतीने पूर्ण जे सेशन असतात ते विथ फुल असं क्रिएटिव्हिटी एनर्जेटिक सेशन असतं, जिथे आपण एक एनर्जी क्रिएट करतो की जी आपल्या फुल मंथसाठी आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचणार आहेत. मग इथे सगळंच असतं. अबंडन्सचा अर्थ काय असतो, हेल्थ, वेल्थ, करिअर अँड रिलेशनशिप. ओके. तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी इथे काय करू शकता, ती गोष्ट क्रिएट करू शकता. ओके, म्हणजे मॅनिफेस्ट करू शकता. तर त्या पद्धतीचं हे सेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्लस त्या महिन्याचा एंजल कार्ड रिडिंगचा मेसेज असतो की काय आहे तुमच्यासाठी मेसेज आजच्या ह्याचा, तो या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीने तुम्ही काय वाटचाल करू शकता, त्या पद्धतीचा सुद्धा तुम्हाला मेसेज याच्यामध्ये मिळतो. स्पेसिफिकली 2 एनर्जी सर्कल्स मिळतील विथ द मॅजिकल नंबर्स, मॅजिकल वर्ड्स. काही आणखीन बाकीच्या गोष्टी असतील ज्या इनर चाइल्ड हील करण्यासाठी असतील, त्या तुम्हाला 2 स्पेशली जे असतील ते माझ्याकडून क्रिएटेड एनर्जी सर्कल्स मिळतील. ते कसं यूज करायचं ते मी सेशन मध्ये सांगणार. त्याच्यानंतर एक जे असेल मनी मल्टिप्लाइंग जे सेशन आहे, ते लाईव्ह सेशन असेल. ठीक आहे, जे मी घेणार आहे. ओके. मनी मल्टिप्लाय कसे करायचे त्याचं एक सेशन असेल. ओके. आणखी काय हवंय, कुछ चाहिए और बताओ कि बस हो गया इतना. अरे बाकी सब हो गया, पहिला फीस बताओ. बरोबर की नाही, वो बहुत मॅटर करत आहे. आणखी कशा पद्धतीने हे सेशन पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे ते पण सांगते. काय काय मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला. मेडिटेशन असेल. ओके. त्याच्यानंतर वैदिक रेमेडीज असतील, वास्तू टिप्स असतील की कशा पद्धतीने काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला आणखी बेटर रिझल्ट मिळतील. मंत्राज असतील, काही वैदिक स्विचवर्ड्स असतील, वेस्टर्न स्विचवर्ड्स असतील, मॅजिकल नंबर्स आणि हिलिंग कोर्स असतील. या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या सेशन्स मध्ये काय केल्या जाणार आहेत, प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ओके. येस. जसे मी म्हणाले, या 90 डेजच्या प्रोग्राम मध्ये काय होणार आहे, तुम्ही तुमचा फिअर ओव्हरकम करू शकणार आहात. तुमचं जे लिमिटेशन्स आहे ते तुम्ही ब्रेक करू शकणार आहात. तुमच्या माइंडला सक्सेस साठी काय करू शकणार आहात, तुम्ही प्रोग्राम करू शकणार आहात. ठीक आहे. इच अँड एव्हरी एरियाज मध्ये मला सक्सेस क्रिएट करायचा आहे. माझे रिलेशनशिप पण चांगले असले पाहिजे, माझी करिअरची ग्रोथ पण चांगली असली पाहिजे, माझे नेहमी प्रमोशन असले पाहिजे. जर तुम्ही बिझनेस करताय तर नेहमी जो काही टार्गेट तुम्ही सेट करताय किंवा क्लायंट बेस याच्यावरती असेल, तर जी काही तुम्ही सर्व्हिस देताय त्याच्यामध्ये नेहमी तुमचे क्लायंट्स हॅपी आहेत. ठीक आहे. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत, जो तुमचा एक या पद्धतीने सगळं माइंडसेट क्रिएट केलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी तुम्हाला फक्त रोज 15 मिनिटं द्यायचे. दॅट्स इट. येता जाता तुम्ही कुठेही जे असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचे टास्क मी तुम्हाला देणार, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायचं नाही. ओके. जे काही बाकीचं काम आहे ते माझं काम आहे. येस. ओके. चालेल सगळ्यांना. 15 मिनिटं प्रत्येक जण स्वतःवरती स्पेंड करू शकतोय. काय वाटतंय. ओके. आता बघूया की फीस किती आहे. पण मला सगळ्यात पहिलं सांगा, चला फीज मी नंतर दाखवेन. या सगळ्या गोष्टी ऐकून तुम्हाला काय वाटतंय. इज इट युजफुल.
काय होईल एखाद्याला जर जेव्हा 90 डेज रोज जेव्हा एखाद्याला हिलिंग मिळते तेव्हा त्याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, कोणी सांगू शकतं मला? किंवा या प्रोग्राम केल्यानंतर जे काही मी सांगते ते खूप इथिकल वाटतंय, किंवा त्या पद्धतीने असं वाटतं की येस, की माझ्या लाईफमध्ये हे चेंजेस होऊ शकतात, किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी मी ओव्हरकम करू शकते. त्यानंतर या 3 महिन्यानंतर मी आज जे काय आहे त्याच्यापेक्षा मी बेटर पर्सन बऱ्याच लेवलवरती मी स्वतःला क्रिएट केलेलं असेल, असं कुणाला वाटतंय हे सगळं ऐकल्यानंतर? हम्म. बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्या क्लिअर झालेल्या असतील. इफ यू ट्रस्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ट्रस्ट ठेवणं फार गरजेचं आहे. फेथ असेल तरच त्या गोष्टी होणार आहेत. मी सेशन बद्दल नाही विचारत आहे निकिता, मी हे विचारते की या सगळ्या गोष्टी जर आपल्यामध्ये, आपण सेशन अटेंड करतोय, 3 महिन्यांचा प्रोग्राम जर अटेंड करतोय, त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये काय चेंजेस होऊ शकतात ते मी सांगते. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, काय होऊ शकतात माझ्यामध्ये चेंजेस, काय बदल होऊ शकतात? जर माझं इनर चाइल्ड हिल्ड होत आहे, माझं बेबी इन द वूम हिल्ड होत आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी जेव्हा मला 90 डेज कोणीतरी मला इंटेन्शनली हिलिंग देत आहे, तर माझ्या लाईफमध्ये काय चेंजेस होऊ शकतात? काय वाटतंय तुम्हाला? जे काही होईल ते मला पॉझिटिव्हच होईल. हा. ओके. बोलू मी हा बोला. वल्लरी. काय थॉट प्रोसेस आपली चेंज झाल्यामुळे बरेच पॉझिटिव्ह बदल होतील. आपण आता जे लाईफ जगतोय त्यापेक्षा बेटर लाईफ आपल्या ह्याच्यात किंवा ते बेटर प्रकारचे लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. आता जे आपण सफर करतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारची लोक आपल्या आयुष्यामध्ये आपण येऊ शकतील किंवा आयुष्याचं बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. आता हे विचारण्यामागचं रिझन काय होतं? कारण बघा, मी प्रोग्राम अनाऊन्स करणार, येस, हे माझं काम आहे. मला जे काय बेस्ट द्यायचंय ते माझं काम आहे. बट अप्लाय करणारे तुम्ही आहात. जर तुम्हाला त्याच्यावरती फेथ असेल किंवा तुम्ही जर ते ट्रस्ट करताय, तरच ते पॉसिबल आहे. बरोबर? बरोबर आहे की नाही? नाहीतर ते पॉसिबल नाहीये. मी सांगितलं ना की ही दुनिया जर चालली आहे ती ट्रस्ट आणि फेथ वरतीच चालली आहे. मंदिरात गेल्यानंतर मानला तर देव, नाही तर दगडच आहे. मूर्ती तर दगडापासूनच बनली आहे. सिंपल आहे. तर त्याच पद्धतीने जर तुम्ही असं वाटतंय की येस, की हे जे आहे ते बेस्ट लेवलवरती माझ्यासाठी या ज्या काही गोष्टी आहेत, बघा मी माझं 100% देणार. 100% काय, मी माझं 200% देणार. आणि आजपर्यंत जी लोक माझ्याबरोबर कनेक्टेड आहेत त्यांना चांगलंच माहिती आहे की मला जे काही येते आजपर्यंत, मी अशी कुठलीही गोष्ट जी आहे की मी माझ्यापर्यंत ठेवलेली नाही. मला एवढंच असतं, ठीक आहे. स्वामींना मी रोज फक्त एकच गोष्ट सांगत असते, व्हॉट एव्हर, जेव्हा सेशन चालू व्हायच्या आधी असू देत किंवा काही असू देत, व्हॉट एव्हर द बेस्ट गायडन्स, व्हॉट एव्हर जे माझ्याकडून तुम्हाला, ज्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती बरोबर मला जे पास ऑन करायचं आहे ते माझ्याकडून निघालेलं आहे. बिकॉज आय एम जस्ट अ मीडिएटर. आय एम जस्ट अ मीडिएटर. याच्या व्यतिरिक्त मी कोणी नाहीये. कारण हे नॉलेज माझं नाही, या बाकीच्या गोष्टी माझ्या नाही, माझं काहीच नाहीये इथे. ठीक आहे. मला जे काही येत आहे ती फक्त, आय एम सो ब्लेस्ड की मी लोकांपर्यंत काहीतरी पोहोचवू शकते किंवा माझ्या थ्रू कुणाला तरी त्याचा फायदा होत आहे. यापेक्षा बेस्ट गोष्ट माझ्यासाठी काहीच नाहीये लाईफमध्ये. ओके. फीस का घ्यायची आहे? डॉक्टर, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर फीस घेतोच. तुमचे जे काही कार्मिक लेवल्स मी क्लिअर करते, ओके, त्याची मला फीस आकारणं हिज मस्ट. बरोबर, सिंपल आहे. कारण त्याच्याशिवाय, नाहीतर मी माझे कर्म नाही ना वाढून घेऊ शकत. 10 वर्ष गेली की त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला. त्यात आणखीन मी बाकीच्या गोष्टी फ्रीमध्ये देऊन बाकीच्या सगळ्यांची जी सगळी काळजीबोची आहे ते मी माझ्याबरोबर गुंडाळून नाही घेऊन जाऊ शकत. ओके. सिंपल आहे. ठीक आहे. फीज त्याच्यासाठीच असते. ठीक आहे. बाकी काही असं नाही आहे की फीज आपल्याला असे करोडो रुपये फक्त हे करण्यासाठी. दॅट इज नॉट माय पर्पज. सिंपल आहे जे सांगते. फीज घेणार, 100% घेणार. पण त्याचे जे काही, आज जर माझ्याकडे कोणी येत आहे, जर 30 डेज हिलिंग करायचे जर म्हटले, तर एका दिवसाचे ₹300 चार्ज केले जातात. बरोबर? रेकी जेव्हा मी कुणासाठी तरी करते, ₹300 चार्ज केले जातात. तुम्ही विचार करा, 300 प्रमाणे 90 डेजचे किती झाले? कोण सांगतं कॅल्क्युलेशन? सांगा मला. किती झाले? 27,000. किती हजार झाले? 27,000. 27,000. 27,000. Yes. बरोबर. मग आता
आता जे मी काही फीस सांगणार आहे किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की फीस किती रिझनेबल आहे. जसं मी बेबी इन द होम किंवा इनर चाइल्डचं हिलिंग सांगितलं, त्याची फीस 25,000 आहे. ओके. मग जे काय मी आता प्रोग्रामची फीस सांगणार आहे, जर समजा तुम्ही माझ्याकडे त्या गोष्टीसाठी फक्त येत आहे तर तुमच्यासाठी ते रिझनेबल आहे की हे रिझनेबल आहे. ओके. बघूया आपण. या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत, बरोबर. येस. फ्री बोनस आहेत, फ्री त्याच्यानंतर एनर्जी सर्कल्स आहेत, यंत्र आहेत, रुद्राक्ष आहेत. या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठले यूज करायचे त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. क्रिस्टल सजेशन्स आहेत. जर एखाद्याला स्पेसिफिकली मला असं वाटतंय, येस, तर दिस इज द प्रोग्राम फीस ओनली 9,999. ओके. दिस इज द फीस. इवन मी प्रत्येकाला ही सुद्धा मुभा दिलेली आहे, समजा तुम्हाला एका महिन्यात फीस भरायला नाही जमत आहे तर तुम्ही 2 महिन्यामध्ये स्प्लिट करा. ठीक आहे. माझं असंही म्हणणं नाही, माझ्यासाठी हे जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तो ऍक्शन घेणं. जर तुम्ही ऍक्शन घेतलं नाही तर तुम्ही तुमच्या फक्त आपण सेशन अटेंड केलं तर असं नाही होणार. ऍक्शन घेतलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. सिम्पल आहे. ओके. बस एवढीच फक्त मी फीस ठेवलेली आहे. ओके. आणि जे काही मला ज्या पद्धतीने गाईड झालंय, ज्या पद्धतीने ज्या काही गोष्टी आहेत त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या आहे. सिम्पल. ओके. जे कोणी इंटरेस्टेड आहेत, ज्यांना असं वाटतंय की येस, की मला हे सेशन करायचं आहे, जर कुणाचा फायनान्शियल इश्यू असेल आणि जर कुणाला बोलायचं असेल, दे आर ऑल्सो वेलकम. ठीक आहे. वट एव्हर, पण मला एवढंच आहे की टेक घ्या, ऍक्शन घ्या. ओके. कारण जेव्हा नेक्स्ट टाइम हा प्रोग्राम जेव्हा अनाऊन्स होईल ना, त्याची फीज मी 25,000च्या खाली ठेवणारच नाही. मी आत्ता ह्या इनर चाइल्ड साठी 3 वेबिनार घेतले आणि 3 वेबिनार मध्ये मी सांगितले. ओके. आणि हे माझा असा हा फर्स्ट प्रोग्राम आहे ज्याच्यासाठी मी 3 वेबिनार घेतले. म्हणजे विचार करा की हे सेशन्स किती महत्वाचे आहेत. ठीक आहे. कारण मला असं वाटतं की माझ्याकडून कुठेही ज्या काही गोष्टी पोचवायच्या त्या कमी नको पडायला. सिम्पल आहे. ओके. सिम्पल माझं. किंवा नाही या जे मिडल डेज मध्ये ज्यांना जमलं नाहीये ते अटेंड करायला, तर ते आज अटेंड करू शकतील. दॅट इज माय ओनली पॉइंट. ओके. ज्याला कुणाला अटेंड करायचं आहे त्यांनी नक्की करा. प्रोग्राम आपला उद्यापासून चालू होतोय, 10 तारीख पासून. आता उद्या जो आहे आपला मिड डे आहे. ठीक आहे. तो कशा पद्धतीने काय उद्या जे असेल इंट्रोडक्टरी सेशन असेल, एक तर मी रात्री घेईन किंवा काही ज्या गोष्टी आहेत पॉईंट मी तुम्हाला पाठवून देईन जर कुणाला जमत नाहीये त्या पद्धतीने. ठीक आहे. तर ते सेशन पहिलं असेल. त्याच्यानंतर फर्स्ट जे सेशन असेल ते आपल्या संडेला असेल 16 तारखेला सकाळी 7:30ला. ओके. 7:30ला सकाळी सेशन असेल. तोपर्यंत काही जो टास्क असेल तो मी तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला उद्या शेअर करणार. ओके. येस. ज्याला ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की करा. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. कविता काही तुम्ही बोलायचं? आधी सगळ्यांशी वन ऑन वन डिस्कस कराल का की कोणाचे काय इश्यूज आहेत वगैरे? हा, जो इनर चाइल्ड हिलिंगचा ट्रॉमा जो आहे ना, ते जे सेशन असेल ना ते मी पहिला फॉर्म देणार, त्याच्यानंतर मी तो रीड आउट करणार, त्यानंतर मी त्या प्रत्येक व्यक्तीशी बोलणार की एक्झॅक्टली काय होतं आणि कशा पद्धतीने होतं. म्हणजे ते कन्सल्टेशन पण होणार. विचार करा. ओके. कारण ते खूप महत्वाचं आहे. असं. हा म्हणजे जर तुम्ही हिलिंग वगैरे देतात तर कुणाला प्रॉब्लेम आहे त्याच हिशोबाने तुम्ही तसं ते प्लॅन कराल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. जे जनरल हिलिंग आहे, रिमोट हिलिंग आहे ते त्या पद्धतीने होणार. त्यानंतर जे अगोदर इनर चाइल्ड हिलिंगचा जो ट्रॉमावाला जे हिलिंग आहे ते त्याला प्रत्येकाला फॉर्म शेअर केला जाणार, फिलअप करून घेणार मी. त्यानंतर प्रत्येकाशी मी बोलणार आणि त्या पद्धतीने मग पुढच्या ज्या काही हिलिंग्स आहेत त्याचं जे ते पर्सनल हिलिंग आहे ते होणार त्या प्रत्येकाचं. आणि ते जे बेबी इन द होम आणि इनर चाइल्ड हिलिंगचा ट्रॉमा ते पर्सनल हिलिंग होणार सगळ्यांचं. आणि जे 90 डेजचं हिलिंग आहे ते सगळ्यांना एकत्र दिलं जाणार, पण विथ द इंटेन्शन एव्हरीथिंग. असं आहे. आणि जे टास्क द्याल ते किती कॉम्प्लिकेटेड असं म्हणजे जर नाही तुम्ही नाही, म्हणताय 15 कॉम्प्लिकेटेड मिनिट्स काहीच नाही, अजिबातच नाही. जे काय तुम्ही अगदी येता जाता उठता बसता करू शकता, जेवण बनवताना करू शकता, व्हॉट एव्हर जे काय असेल बेस्टेस्ट जे टास्क असतील ते मी देणार. त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मेन एनर्जी आहे जे क्लिन्स करणं. आणि जर मला असं वाटतंय की असे काही टास्क आहेत जे डेली टास्क असतील ते वेगळे असतील
आणि जे त्या त्या सेशन मध्ये असतील त्या काही गोष्टी वेगळ्या पद्धतीच्या असतील ज्या मी तेव्हा करून घेणार. आणि ते म्हणजे ज्या सेशन असेल तेव्हा लाईव्ह मध्ये करून घेणार. म्हणजे तुम्हाला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. असं करू. ओके. ठीक आहे. अशा ठीक. पद्धती. ओके. येस. सगळ्यांना थँक्यू सो मच. पुष्पा मॅम, कसं वाटलं सेशन तुम्हाला? थँक्यू. चांगलं होतं, चांगलं होतं. सेशन चांगलं होतं, पण मी प्रॉब्लेम सांगितला तुम्हाला. बघते मी तरी. नाही नाही, ठीक आहे ना. व्हॉट एव्हर युअर विश, या असं काहीच नाही. या मी बघते. आय विल थिंक. या. ओके. येस. जेवण बनवताय? हा म्हटलं जेवण. नाही, आमच्याकडे जरा सगळा पसारा पडलाय. अच्छा. ओके. जरा काम चालू आहे, कार्पेंट्री वगैरे. त्यामुळे सगळा पसारा आहे सगळीकडे. याच्यावर उभं राहून मी ऐकत होती. आता just. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके. बाय. ओके, बाय बाय बाय. गुड डे. बाय. थँक्यू. कविता, काही क्वेरीज असतील तुम्हाला तर मला फोन करा किंवा मेसेज करा. ठीक आहे, काहीच हरकत ओके. नाही. ओके. शुअर शुअर. ओके. ओके. बाय. थँक्यू. या. बाय बाय.